श्री दत्तराया नमन माझे श्री दत्तराया आर्त पुरवी सुंदरा नमन माझे श्री दत्तराया नमन माझे श्री दत्तराया आर्त पुरवी सुंदरा सुंदराजी सुंदराजी दग्धलो मी सुंदराजी सुंदराजी दग्धलो मी शांतवी तू पामरा शांतवी तू पामरा नमन माझे श्री दत्तराया नमन माझे श्री दत्तराया आर्त पुरवी सुंदरा नमन माझे श्री दत्तराया नमन माझे श्री दत्तराया आर्त पुरवी सुंदरा पामरावरी प्रसन्न होई पामरावरी प्रसन्न होई देई मजला तुवरा देई मजला तुवरा नमन माझे श्री दत्तराया नमन माझे श्री दत्तराया आर्त पुरवी सुंदरा नमन माझे श्री दत्तराया नमन माझे श्री दत्तराया आर्त पुरवी सुंदरा कर्णस्पर्धी दास विनवितो कर्णस्पर्धी दास विनवितो ठाव देई किंकरा नमन माझे श्री दत्तराया नमन माझे श्री दत्तराया आर्त पुरवी सुंदरा नमन माझे श्री दत्तराया नमन माझे श्री दत्तराया आर्त पुरवी सुंदरा दत्तात्रेय महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत हो। अनंत ब्रह्मांड नायक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपित श्री दत्तात्रेय महाराजांचा महिमा यामध्ये आपण समारोपाकडे वळत आहोत। सकाळच्या सत्रामध्ये आपण सहस्त्रार्जुन जो आहे, ज्याला कार्तवीर्य राजाला सहस्रार्जुन ही पदवी मिळाली, हजार भुजा, आणि दत्तात्रेय महाराजांनी जे निराकरण केलं होतं की स्त्री ब्राह्मण गाईचं रक्षण कर, नेमकं त्यानं तेच केलं नाही आणि त्याच्या अधोगतीला कारण झालं। परशुरामाची भेट झाली। दत्तात्रेय महाराजांनी परशुरामाच्या आई वडिलांचा निक्षेप मूळपिठी मूळदरी माहूरला केला
नंतर त्याने परवानगी मागितली दत्तात्रय महाराजांना आणि दत्तात्रय महाराजांनी त्याला सांगितलं की सहस्रार्जुनाने माझ्या नियमांचं पालन केलं नाही, जे मी सांगितलं ते त्यानं ऐकलं नाही, त्यामुळे त्याची अधोगती निश्चित आहे. तर तू त्याला त्या ठिकाणी तू क्षत्रियांच्या या उन्मादपणाला धडा शिकव. आणि म्हणून मग त्याने म्हणतात भगीरथीच्या काठावर पाचारण करून सहस्रार्जुनाच्या सहस्त्रभुजा कापून फेकल्या आणि त्याला मृत्यूदंड दिला. त्याच्यानंतर क्षत्रियांचा राग परशुराम करत होते. त्यांनी 21 क्षत्रिय संवारले. त्यांच्या कालावधीत ते क्षत्रियाला कधीच अस्त्रविद्या शिकवत नव्हते. त्याला अपवाद आहे फक्त गंगापुत्र भीष्म. त्यांनी सांगून दिलं होतं की मी क्षत्रियाला कधीच शस्त्र शिकवणार नाही, कारण शस्त्र उन्माद पावलेले आहे. क्षत्रिय जे आहेत ते उन्माद झालेले आहेत, म्हणून मी त्यांना शस्त्रविद्या शिकवणार नाही. म्हणून म्हणतात परशुरामाने क्षत्रियांना विद्या शिकवली नाही कधी, पण त्यांच्याकडे फक्त 2च क्षत्रिय शिकले, ते म्हणजे एक म्हणजे गंगापुत्र भीष्म, दुसरे म्हणजे कर्ण. तर कर्णाने तर सरळ सांगितलं होतं की मी एक सूतपुत्र आहे, म्हणजे मी माझ्या आई वडिलांना सापडलेला आहो, मी मुळामध्ये कोण आहे हे मला माहित नाही, म्हणून त्याने त्याला ठेवलं एक. आणि गंगापुत्र भीष्माचा विषय वेगळा आहे. गंगापुत्र भीष्म हा शापदग्ध विग्रह आहे आणि स्वतः गंगा त्याला घेऊन गेली होती परशुरामाकडे. आणि गंगेने सांगितलं की हा हा पुत्र साधारण नाही, हा देवव्रत आहे, म्हणजे हा मी याला देवलोकामध्ये घेऊन गेली. म्हणजे गंगा त्याला लहानपणी देवलोकामध्ये घेऊन गेली, कारण गंगाला शाप होता की तू 6 मुलांना मृत्यूमध्ये सोडशील आणि 7वा मुलगा तुझा वाचेल. तर तिने म्हणे बोलली. तो शांतनू जेव्हा तिला म्हणतो की तू आता या पुत्राला पाण्यात सोडू नको, तर तू बोलली. तर ठीक आहे, याचा शाप अजून मुक्त व्हायचा आहे, तर याला मी घेऊन जाईन. तर ती स्वर्गात घेऊन गेली म्हणे. स्वर्गाला म्हणते तिने देवगुरु बृहस्पतीकडे त्याला सोपवलं. आणि देवगुरु बृहस्पतीला म्हणते की हा माझा पुत्र आहे, याला देवांच्या नियमाने व्रतिस्थ करा, म्हणून त्याचं नाव देवव्रत आहे. गंगापुत्र तो पहिले गंगेचा पुत्र आहे, मग तो देवांच्या नावाने व्रतिस्थ झाला म्हणून देवव्रत. म्हणजे तो देवांच्या नियमाला धारण करून मृत्यू लोकात होता, तो देवांच्या नियमाने चालत होता, म्हणजे तो अधर्म कधीच करत नव्हता. हे त्याचं वैशिष्ट्य. अर्थात तो सिंहासनाचा भक्त असल्यामुळे काही बोलला नाही, हा भाग वेगळा. वांचून त्याने अधर्म कधी 10 दिवस महाभारताच्या 18 दिवसाच्या युद्धामध्ये 10 दिवसाच्या युद्धामध्ये गंगापुत्र भीष्मने कोणत्याच पक्षामध्ये अनिती होऊ दिली नाही. 10 दिवस पर्यंत कोणीच असं उलटसुलट काम केलेलं नाहीये. त्याने पाहिलं की कॉम्प्रोमाइज झालं पाहिजे, कारण त्याच्या शाखा होत्या, त्याच्याच शाखा आहेत ह्या कौरव पांडव, म्हणून कोणाला वाटत नाही की आपला वंश आपल्या समोर समाप्त व्हावा, म्हणून तो थोपून धरलं त्यांना. पण त्यांनी लक्षात आलं त्याच्या शेवटी की शक्य नाही आहे, आपण आपल्या कुळाला सावरू शकत नाही. पण त्याने शिस्तीत माघार घेतली. ज्या दिवशी गंगापुत्र भीष्म युद्धभूमीतून बाहेर झाले, त्याच्यानंतर मग हे अधर्म सुरू झाले. मग कोणच धर्म नाही ठेवला. दोन्ही पक्षात मग उलट्या सुलट्या गोष्टी व्हायला लागल्या, सगळ्या उलटं व्हायला लागलं. डायरेक्ट यांनी शिखंडी उभा केला, त्यांनी ते केलं, ते दृश्यदुन्य त्या द्रोणाला मारून टाकलं, रात्रीचे हमले करायला लागले, हे करायला लागले. असे त्या 8 दिवसात तर कसं शेवटी तर अवघड झालेलं आहे. अश्वत्थामानं झोपीतच मारले ते. म्हणजे असं नीतीला धरून होता तो, आणि त्याला देवव्रत नाव प्राप्त झालं होतं की देवांच्या नियमाला धरून. आणि म्हणून परशुरामाने त्याला देवव्रत म्हणून ठेवून घेतलं होतं, आणि म्हणून त्याला शिकवलेलं आहे. वांचून परशुरामाकडे कोणीच क्षत्रिय तयार झालेला नाही, आणि कर्णाने तसं सांगितलं होतं म्हणून तो तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीमध्ये परशुराम महेंद्र पर्वतावर परशुराम राहत होते, उज्जैनला संदीपानी होते, आणि हस्तिनापूरला धृतराष्ट्राच्या छत्रछायेखाली द्रोणाचार्याला आश्रमाची स्थापना झाली होती. म्हणजे तेव्हा ते छत्रछायेखाली तो शिकवत होता. म्हणून कृष्ण महाराजांना ज्यावेळेस कृष्ण महाराजांचा अध्ययनाचा वेळ आली, कंस मारल्यानंतर, तर कृष्ण महाराजांना कुठं पाठवा, शिक्षणासाठी कुठं पाठवा, कोण्या गुरुकुलात पाठवा? तर म्हणे महेंद्र पर्वतावर परशुराम, उज्जैनला संदीपानी आणि हस्तिनापूरला द्रोणाचार्य, या 3च आचार्यांमध्ये पात्रता होती जे कृष्ण महाराजांना शिकू शकतील किंवा यादव त्यांच्याकडे पाठवू शकतील. त्यावेळेस 3च आचार्य. मग महेंद्र पर्वतावर परशुरामाचा पत्ता कट झाला, ते क्षत्रियाला शिकवतच नाही, कृष्ण महाराज क्षत्रिय होते. मग आपली आत्या कुंती तिकड जिकड दिलेली आहे, तिच्या म्हणजे आपल्या बहिणीच्या पक्षाकडे द्रोणाचार्याकडे पाठवायचं, आणि एवढे मोठे यादव एक धृतराष्ट्राच्या छत्रछायेखाली शिकतील, हे कोणतं योग्य आहे? म्हणून ते चयन कॅन्सल झालं. म्हणून संदीपानीचं चयन झालेलं आहे. संदीपानी साधारण होते उज्जैनला, परंतु आचार्य मोठे होते, म्हणून संदीपानीकडे कृष्ण महाराजांना पाठवण्यात आलेलं आहे. तर अशी त्या काळची ऐतिहासिक हे आचार्य, त्यापैकी परशुरामही एक आहे.
द्रोणाचार्य एक आहे आणि उज्जैनला संदीपाणी. पण संदीपाणी कसे सामान्य होते, एवढे विशेष नव्हते. होते थोर आचार्य, परंतु हे तर त्यांच्याकडे चयन केलं गेलं आणि त्यांच्याकडे कृष्ण महाराजांना शिक्षणासाठी पाठवण्यात आलं संदीपानीच्या आश्रमामध्ये. तिथं स्वामी होते. तर अशा पद्धतीमध्ये हा परशुरामाचा इतिहास आहे. परशुरामाने त्याच्यानंतर मग सतत 21 क्षत्रियांचा संहार केला, परंतु जे गर्भामध्ये आहेत बालक, जे 8 वर्षाच्या खाली आहेत, त्यांना मात्र त्याने मारलं नाही. त्यामुळे असे क्षत्रिय आजही आपल्याला दिसतात. इथपर्यंत आपण आलो होतो. आता या ठिकाणी सहस्त्रार्जुनाने दत्तात्रय महाराजांचं जे आहे वैशिष्ट्य की भुक्तिमुक्ती प्रदायकम, ते तुम्हाला भोग देतात, मुक्ती देतात. तर आता हा सहस्त्रार्जुन जो आहे हा दत्तात्रय महाराजांचा शिष्य झाला. कार्तवीर्य राजा याने दत्तात्रय महाराजांपासून भोग विलासासाठी प्रयत्न केले, याला हातही प्राप्त झाले, म्हणजे याला दत्तात्रय महाराजांपासून सहस्त्रभुजा प्राप्त झाला, म्हणजे याला भोग प्राप्त झाला. पण एकंदरीत शास्त्राचा निर्णय सांगतो की भोगा अंती नरक, त्यागा अंती मोक्ष. भोगाचा अंत नरकच होणार, लक्षात ठेवा, आणि त्यागाचा अंत मोक्षच होणार, लक्षात ठेवा. याला मात्र भंग नाही. सहस्त्रार्जुनाने सहस्त्रभुजा मागितल्या, वलंकित पृथ्वीचा राजा झाला, लोकांचे जाणून मनोत्कृत होता म्हणे, दत्तात्रय महाराजांच्या वराने वरदहस्त होता. परंतु शेवटी भोगाच्या मागं लागल्यामुळे काय झालं, अधोगतीला गेला. आता दत्तात्रय महाराजांचा दुसरा शिष्य पहा, तो म्हणजे अलर्क. अलर्क म्हणा किंवा अलर्क म्हणा, हा दत्तात्रय महाराजांचा सुरुवातीला शिष्य नाही आहे. म्हणजे अर्थात काय झालं की मदरसाला लग्नच करायचं नव्हतं, परंतु तिची दत्तात्रय महाराजांची लहानपणापासून भक्तानी होती, लग्नच करायचं नव्हतं. पण काय झालं की वडीलधाऱ्या माणसाच्या शब्दाला मानून शेवटी ऋतुध्वजासारखा राजा, अळसपूरचा राजा ऋतुध्वज तिला मागणी करतो, आणि एवढं चांगलं स्थळ आल्यानंतर का बरं 16 तिचं लग्न करून टाकलं. मग तिने तेव्हाच ठरवलं की माझ्या पुत्रांना जर मी लहानपणापासूनच धर्म शिकवला तर माझे पोरं मोकळे धर्माला लागतील ना, मी मोकळी होऊन जाईन पटकन. म्हणून तिने काय केलं म्हणतात, बाळ जन्माला आला की ती लहानपणीच काय करायची, अंगाई गीत गायची. त्या अंगाईमध्ये दत्तात्रय महाराजांचेच पोवाडे सांगायचे, दत्तात्रय महाराजांच्याच कथा सांगायची. तर त्या पोरांवर झाले म्हणजे दत्तात्रय महाराजांचे संस्कार. त्यामुळे ते पोरं दत्तात्रय महाराजांचे स्मरणात ते सांगून द्यायचे, बेटा याच्यात काही पडलेलं नाही आहे, प्रपंच सगळे हे 12-15 सगळे हे डोके दुखे आहेत, असं तसं तुम्ही देव करा, मी असं झालं माझं झालं, तुमचं तरी सोनं करा. ते निघून जायचे पोरं. एक पोरगा निघून गेला, दुसरा निघून गेला, तिसरा निघून गेला. मग ते राजाला जो राजा म्हटलं की त्या राजाला सर्व कारभार चालू लागते, त्याच्या लक्षात आलं नाही. मग शेवटी त्याला मग आश्चर्य वाटायला लागले की जो तो पोरगा दत्तात्रय महाराजांचा भक्त बनते निघून जाते, नेमकं हाय का भानगड. मग त्याने विचारलं त्याच्या गुप्तहेरांना, त्या संघटनेला, की काय प्रकार आहे, असं काय. अभय द्या आम्हाला, तुमची राणी आम्ही जास्त बोलू शकत नाही. म्हणजे बोला काय. तुमची राणी तुमच्या बालकांवर आध्यात्मिक संस्कार करते म्हणे, त्यांना आध्यात्मिक शिकवते म्हणे, त्यामुळे ते अध्यात्मिकाला निघून जातात म्हणे. असं आहे का म्हणे. हो. तुम्हाला मग म्हणे याला काय इलाज करावं म्हणे, ते तर चांगला सांगते, पण ते तुमच्या हातून सगळे पोरं चालले म्हणे. मग तुम्हाला एक काम करावं लागेल म्हणे, आता पोरगा जो तुमचा लहान आहे म्हणे, तो जन्माला त्याला तुमच्या ताब्यात घ्या म्हणे, म्हणजे जेणेकरून तो इकडे जाणार नाही. मग त्याला ऋतुध्वजाने ताब्यात घेतलं. हा लहान आहे अलर्क, सर्वात अलर्क. तर त्याला तो सांगतो की बेटा, तुझे 6चे 6 भाऊ, तुझ्या आईनं त्यांना धर्म सांगितला, ते तिकडे चालले गेले, त्याच्या डोक्यात फरक पडला. पण तू लक्षात ठेव, तू जर राहिला तर हा सगळा वैभव तुझा, हे तुला सगळं मिळणार, आणि तुला एकटा तू याचा राजराशी म्हणे. आता ते काय लहानपण आहे, त्याचा ब्रेन जसा वॉश केला तसा होणार, हे काय त्या बुद्धीला जसं शिकवलं तसं. तो म्हणे हा बघ म्हणे, आईच्या नांदी लागू नको, तुझ्या आईमुळे ते 6चे 6 गेले, तू एक कार्यक्रम तोच होईल. तो असं आहे का, मग तो आईशी बोलतही नव्हता, आईच्या संपर्कात राहत नव्हता. पण ती आई होती, तिचं हृदय दुखत होतं नेहमी की मी 6 पोरांना धर्मी लावू शकली, माझा अलर्क. कारण तिच्यामध्ये पोळ होता की माझ्या मुलाला मला धर्मी लावायचा, नरकाकडे जाऊ द्यायचे नाहीत माझे पोरं. कारण तिला माहिती आहे चांगलं, ते विद्वान आहे, मदरसा ही विद्वान आहे, ही पुराण प्रसिद्ध स्त्री आहे. सारंग पंडितांनी एक दिवस म्हटलं नाही का, म्हणजे जी विद्वान देखो तशी विदुषी नाही आहे. समजत का, मदरसा, गार्गी नाही, मैत्री, गार्गी मैत्री, देहलुती काहीतरी नाव आहे त्यांचे, हे नाहीत काय पुराण, मदरसाचं नाव आहे त्याच्यामध्ये, ह्या पुराण प्रसिद्ध स्त्रिया नाहीत काय. मग सारंग पंडितांनी तुला खाली होती मान घातली की नाही, स्वामीला माहिती. सारंग पंडित म्हणायचं आम्ही विद्वान, बायांना काय येते, कांडवावे कोदे, अवघ्या नेऊन घाले जायची तेलंग देशा, मग कांडवावे कोदे, याच्यातून धान्य काढून घ्या म्हणे, दुसरं काय काम आहे.
अशा पद्धती. तर स्वामींनी त्यावेळेस मदळसीचं नाव सांगितलं. मैत्री गार्गी मदळसा, तर ही पुराण प्रसिद्ध स्त्री आहे, ज्ञानी आहे. आणि म्हणून तिच्या हृदयामध्ये सतत बोचकणी होती. माझा अलर्क, माझे सगळे पुत्र धर्मी लागले, पण माझा अरळक प्रपंचामध्ये आहे. याला बापाने उलट सुलट भरवलं, पण मी आई आहे, मला याला धर्मी लावावं लागेल म्हणे, नाहीतर हा भोगातून नरकाकडे जाईल. भोगांती नरक, भोगातून शेवट नरकच होणार आहे, हे तिला पक्क माहित आहे. म्हणून मग तिने काय केलं, ठरवलं शेवटी की मला दत्तात्रय महाराजांना याच्याबद्दल विचारावं लागेल. म्हणजे दत्तात्रय महाराजांची आराधना केली. लाखारबन नावाचं स्थान, तुम्ही अचलपूरला गेल्यानंतर लाखारबनामध्ये मदळसीचं ते दत्तात्रय महाराजांचं एक स्थान बोलतात. आता त्यांचा स्वामी जाऊन बसले, स्वामीचे स्थान तिथे आहेत, पण त्या लाखारबनामध्ये तिला साक्षात्कार झालेला आहे. दत्तात्रय महाराजांचा साक्षात्कार मदळसीला झाला आणि मदळसीने दत्तात्रय महाराजांना सांगितलं की जीजी, माझा पुत्र अरळक माझ्या हातून निसटला. त्याच्या वडिलाच्या शब्दामध्ये बैकामध्ये तो आला आणि तो राज्य विलासाच्या मागे लागला. जीजी, माझा पुत्र धर्मीच राहिला पाहिजे, तो नरकाकडे नाही गेला पाहिजे. दत्तात्रय महाराज म्हणतात अशक्य. ते म्हणते अशक्याला शक्य करणारे दत्तात्रय महाराज, माझ्या पोराचा का बरं होणार. म्हणजे ठीक आहे. म्हणून मग तिने त्या ठिकाणी त्या अलर्काला धर्मी लावण्यासाठी दत्तात्रय महाराजांना सांगितलं की तुम्ही काही सांगसाल मी ते करेल, काही हरकत नाही. आणि म्हणून तिने त्या दत्तात्रय महाराजांनी तिला सांगितलं की याचा वैभव नष्ट करावा लागेल, कारण वैभव नष्ट केल्याशिवाय हा कधीही सर्व सोडून परमेश्वराकडे जाणार नाही. आणि म्हणून त्याचा वैभव नष्ट करण्यासाठी तिने त्याला आवर्जून दत्तात्रय महाराजांनी तिला सूचना केली. मग आता तिने काय केलं की एकदा सगळे सहाही भाऊ बोलावले, त्या 6 भावांची मिटिंग घेतली. स्वतः ती होती, त्याच्यामध्ये काशी राजालाही बोलवून घेतलं. तो मित्र आहे, कोणी म्हणते मामा आहे, मतभेद आहेत त्याचे. आणि मग याला समजून सांगितलं, परंतु अरळकाने ऐकलं नाही कोणाचं. आणि म्हणून तो त्या ठिकाणी न ऐकल्यामुळे त्याला तो सांगतो की बा माझ्यावर आक्रमण करतील, मग मी काय बांगड्या करून बसलेला, मी बी युद्ध करेन, पण मी माझा वैभव सोडणार नाही. आणि म्हणून मग तिने त्या अरळकाला सांगितलं की बा तू जर तुझ्या मानच्या म्हणण्यानं ऐकत नाही तर तुझं भाग्य तुझ्यासोबत म्हणे. आणि मग तिने काशीराजाला सांगितलं की तुम्ही याच्यावर आक्रमण करा. पण निघताना म्हणून तिने काय केलं होतं, एका भोजपत्रावर एका याच्यावर श्री दत्तात्रय महाराजाला शरण जा असं लिहून दिलं होतं आणि त्याच्या दंडामध्ये ते बांधलं होतं अरळकाच्या. आणि त्याला सांगितलं बेटा संकट जेव्हा पडेल तुझ्यावर तर एवढं काढून पाहिजे म्हणे. तर मग तो अलर्क त्याला सांगितलं की तू माझ्या म्हटलं ऐकत नाही, पण एवढं ऐक फक्त, आणि हे राहू दे तुझ्याजवळ, आणि जेव्हा संकट येईल तेव्हा काढून पाहिजे. मग त्याला वाटलं आई म्हणते तर बांधून टाकलं त्यांनी. मग काशीराजाने याच्यावर आक्रमण केलं. याला म्हणे की तू राज्य सोडून चालला जाय. नाही म्हणे. मग सैन्याचं युद्ध झालं, त्याचे सैन्य मारला गेला. शेवटी मग आला हद्दपार केला गेला, हा जंगलात जाऊन पळून गेला. म्हणजे तो सुद्धा तहानेने भुकेने व्याकुळ झाला. दुसऱ्या दिवशी सकाळून उठला आणि त्याला खूप वाईट वाटायला लागले. काय होतास तू, काय झाला तू, कालपर्यंत तू राजा होता, आज तू असा कसा काय झाला. आणि मग शेवटी त्याला वाईट वाटलं, तो एका झाडाखाली बसला आणि मग सहज पाहताना त्याचं लक्ष त्या दंडाकडे गेलं. त्याने पाहिलं हे काय आहे आईनं दिलेलं. आई म्हणत संकट काढी, हे काढून पाय. काढलं. त्या दत्तात्रय महाराजांना शरण जा असं लिहिलं होतं. त्याच्या लक्षात आलं की सगळं आईनं सगळं याच्यासाठी केलेलं आहे. आता आपल्याकडे एकच पर्याय, दत्तात्रय महाराजांना शरण जावे. मग त्याने दत्तात्रय महाराजांचा धावा केला आणि त्याला दत्तात्रय महाराजांनी मातंग वेशात भेट दिली. तर हा जो अरळक आहे हा भोगविलासात लागला होता. याला त्रयताप प्राप्त झाले म्हणे. त्रयताप, भवदोष क्लेश दुःख तापहरा. आरतीमध्ये काढले भवदोष क्लेश दुःख ताप, त्रयताप, आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. दैव जर तुमचं बिघडलं तर सगळ्या गोष्टी उलट्याच होतात. दैव बिघडलं म्हणजे समजा तुम्ही आता फिरायला गेले तर वीज तुमच्या अंगावर पडते. दुसऱ्याने दिसले का विजेने, का रस्त्याने लोक नव्हते का, तुमच्या अंगावर पडली, दैव बिघडलं. दुसरं दैव कसं, तुम्ही नदी पास करून राहिले, तुम्ही जातानाच पूर आला, हे दैव बिघडले म्हणतात त्याला. दैव बिघडले की उलट्या सुलट्या गोष्टी होतात. दुसरा ताप असते आदिभौतिक ताप. आदिभौतिक ताप म्हणजे भूतांच्या द्वारे होणारा उपद्रव, प्राणी मात्रांच्या द्वारे होणारा उपद्रव. तुमचंच कुत्र तुम्हाला डसलं, त्याला माहित नाही की आपला मालक आहे म्हणून, पण ते जनावर आहे, त्याचं नाव आहे जनावर. जनानं आवरावं, ते जनानं आवरावं म्हणून त्याचं नाव आहे जनावर. कधी व्युत्पत्ती केली तुम्ही शब्दाची? शब्दाचे अर्थ असतात बरं. जनाने आवरावं म्हणून जनावर. मावशीचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? मावशी,
माय जर कधी मेली तर त्या पोराचा उन्हाळा हिवाळा पावसाळा होऊ नये म्हणून तिचीच बहीण घरात आणायची, म्हणून मायच्या जागेवर सामावते म्हणून मावशी. मायच्या जाग्यावरती वश होऊ शकते, येऊ शकते म्हणून मावशी. म्हणून जनकैसाच्या जाग्यावर रंभाईसा आली. चक्रपाणी महाराजांची माता रंभाईसाच्या निजप्रियत राहतात. रंभाईसा तिचीच बहीण करून आणली. म्हणजे असा शब्द आहे पुत्र. पू नावाच्या नरकापासून तारणारा तो पुत्र. हे काय भानगड बाबा नवीनच सांगते. तर म्हणे तिकडे जे नर्क डिपार्टमेंट आहे स्वयं लोक तिकडे म्हणजे स्वर्गात तिकडे नर्क भोगतात ना. नर्क 2 डिपार्टमेंट आहे, स्वर्ग डिपार्टमेंट, नर्क डिपार्टमेंट. तो नर्कामध्ये नर्कामध्ये म्हणे तिचे नरकाचे प्रकार आहेत म्हणे 84 प्रकार. काय त्याच्यामध्ये एक प्रकार आहे म्हणे की रक्त पू तुझ्या फोळामध्ये ते होते ना पिवळ्या पिवळ्या पस, रन म्हणते कोणी, पच म्हणते. तो जो पू आहे तो रक्त चिखल असं सगळं पडले असते म्हणे. आणि त्या नदीच्या काठावर तो उभा राहिला की तुमचे डॉक्युमेंट चेक केले जातात. तुमचे डॉक्युमेंट्स तर त्याच्यात पाहतात म्हणे पोरगा आहे काय. तर पोरगा जर असला म्हणे तर ते नर्क कॅन्सल होते. पुत्र जर असेल तर ते नर्क कॅन्सल होते म्हणे. आणि पुत्र नसलं की नर्क भोगा लागते. म्हणून हे पोरासाठी काही करतात. हे अन्य लोकांचे भले अवघड काम आहे. एक अन्य आपली एक उपदेशाची मुलगी एका घरात गेली आणि तिचा सासरा कीर्तनकार. त्यानं मला विचारलं, तिने सांगितलं बाबा बाळ ब्रह्मचारी आहेत, बाबा भावेश्वर. ते त्याचे कीर्तनकार म्हणजे काय, धोतर लावले की कीर्तन करतात आणि फुलपॅन्ट घातले की फिरतात. मग मग ते गेल्यावर मग त्यानं मला काय विचारलं माहिती आहे का, मला महाराज पुत्राचा अर्थ काय. मी वाचलं होतं ते. म्हटलं बरोबर आहे. म्हटलं पुत्र म्हणजे पू नावाच्या नरकापासून तारणारा तो पुत्र. काही अभ्यासांचा जोरात. म्हटलं मग काय फुकट काजू बदाम फुकट खातो काय. म्हणजे त्याला मला खोचून विचारायचं होतं. म्हणजे त्याचं म्हणणं पडलं की मग आम्हाला लेकरं बाय तुमचं कसं व्हावं, तुमचे पू नावाचे नरक कसे, पू नावाचे नरक तुम्हाला चुकतील का, कारण तुम्हाला मुलबाळच नाही, पोरगाच नाही तुम्हाला. त्याला असं म्हणायचं होतं. त्याला म्हटलं हो. मग म्हणे महाराज तुमचं कसं म्हणे. म्हटलं आम्ही भोगून टाकू ते. असे आळेवेळे घेतात लोक काय चिंतेतले. तर सांगायचं तात्पर्य की परमेश्वर स्वामी तिथं दादा स्वामी म्हणजे बाई येथीच्या व्हायची सुखेती. येथीचे झाल्यावर सगळेच नरक चुकतात. ते पू काय 13चे 13 चुकतात म्हणजे 13 विधी चुकतात जर परमेश्वराला अनुसरलं तर. आता आपल्या तेवढं विचारशास्त्र पण त्याच्यावर विचारशास्त्र कुठं आहे. म्हणून असे लोक हे करतात म्हणे. त्याच्यावर ते केशवराज व्यास एक दिवस झाडाखाली बसलेले होते. एक विद्वान ब्राह्मण गेला. त्यांना म्हणे लय पोथी वाचू राहिला म्हणे जोरात. कारण म्हणे ते बायको सोडली, ते लेकरं सोडले, ते मायबाप सोडले म्हणे. आणि त्याचं अंतकरण दुखू राहिलं. तुला काय मोक्ष भेटणार आहे काही. केशवराज असाल म्हणे. केशवराज असाल काय उत्तर दिलं म्हणे एका पतीसाठी एक मुलगी आपल्या वडिलांनी केलेले कष्ट एवढं खर्च पाणी सगळं सोडून त्या नवऱ्यासाठी मायबापा सगळं सोडून देते म्हणे. मग ती जर त्या अनित्य पतीसाठी जर सोडून देते सगळं, तिला दोष लागत नाही का म्हणे. मी तर नित्यपतीसाठी सगळं सोडून राहिलो म्हणे. तो ब्राह्मण मुकड्यान चालतात झाला. म्हणजे तत्वज्ञान तुमच्याकडे असलं तुम्ही वाचले, नाही तर तुम्हाला ते लगेच हे करून टाकतात, पंचित करून टाकतात तुमची, तुम्हाला हे करून टाकतात. तर अशा पद्धतीमध्ये त्याने मला ते सांगितलं. मग ते माहित बरंच 14 रत्नाचं सांगितलं नाही का. दारू पिणारा म्हणते 14 रत्न पितो म्हणे मी. काही असं समुद्र मंथनातून निघाले रत्न आहे. तर असे काही गोष्टी करतात. हे शब्द आहेत म्हणे, शब्दाचं अस्तित्व असते कोणत्या तरी. तर त्या शब्दारूप त्याचे अर्थ केले जातात. त्या प्रत्येक याचं जे काही शब्द आलेले आहेत आपल्या परंपरेत ते सगळे जे काही आपण वापरतो व्यवहारामध्ये त्याला काहीतरी अस्तित्व असते त्या शब्दांना. तर या ठिकाणी ते तिन्ही ताप, त्यामध्ये भूतांच्या द्वारे होणारा उपद्रव, प्राणी मात्रांच्या द्वारे होणारा उपद्रव म्हणजे तो आधी भौतिक ताप आहे. आणि दैव बिघडलं तो आधी दैविक ताप आहे. आणि एक तिसरा आहे म्हणजे आध्यात्मिक ताप, म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणे. म्हणजे तुम्ही स्वतःच काहीतरी कमी करून घेणे. जसं म्हणे त्याने सांगितलं टीकाकार म्हणतात थोर ओझे बहुत चालणे. थोर ओझे बहुत चालणे म्हणजे तुमच्याकडे खूप मोठं ओझं आहे आणि तुम्ही खूप चालले. आता तुम्हाला ओझं व्हायची सवय नाही. तुम्ही जर कधी ते ओझं वाहलं तर तुमचे पैसे तर वाचून जातील 100 रुपये. पण तुम्ही बिमार पडले की तुम्हाला 1000 रुपये दवाखान्यात लागतात.
म्हणजे तुम्ही स्वतःच प्राप्त केलं विनाकारण, घेणं देणं नाही. समजा तुम्हाला कळण्याची भाकर आणि ठेसा खूप चांगला आवडते, तुम्ही समजा प्रमाणापेक्षा जास्त खाऊन घेतला, मग तुम्ही आता खेटा करता त्याच्या बाथरूमच्या, दिवसभर खेटा चालू असतात तुमच्या. मग आता हा कोणता ताप आहे? हा तुम्हीच प्राप्त केलेला ताप आहे, हा काही तुम्हाला कोण दिला नाही, हा तुम्हीच मिळवलेला ताप आहे. त्यामुळे हा आध्यात्मिक ताप म्हणतात, स्वतःच करून घेणे. आणि आदिदैविक आणि आदिभौतिक हे नशिबाचेच खेळ आहेत म्हणा. कारण तुमचाच परिवार तुमच्यावर उलटणे, परिवार म्हटल्यापेक्षा भूत समुदाय. म्हणजे आता अलर्काला 3 ताप कसे झाले, की अलर्काला बघा दैव बिघडलं, म्हणजे काल राजा होता, आज भिकारी होऊन गेला. आदिभौतिक ताप म्हणजे स्वतःच्या भावाने, स्वतःच्या मामाने, स्वतःच्या आईनं सगळं ओढून आणलं, हा आधी भौतिक ताप. आणि स्वतः काय केलं, ऐकलं नाही कोणाच्या म्हटल्यानं, त्यामुळे या गतीला गेला. तर असे तिन्ही तापाने पोळलेला अलर्क होता. आणि त्या अलर्काला स्वामींनी म्हणजे दत्तात्रय महाराजांच्या शंभली शंभली शब्दाने तो त्यासाठी शांत झाला. शम म्हणजे शांत हो, बलीम म्हणजे राजा. शंभली, बलीम म्हणजे राजा, शम म्हणजे शांत हो, राजा शांत हो, राजा शांत हो, राजा शांत हो, असं 3 वेळ म्हटलं. आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक, 3 शब्दात 3 ताप गेले असे. म्हणून तिन्ही तापांना दूर करून टाकलं. म्हणून भव दोष क्लेश दुःख ताप हरा, दत्तात्रय महाराज म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीमध्ये अलर्का तिन्ही ताप गेले. असे तिन्ही ताप खूप बेकार असतात. ज्याला तिन्ही ताप प्राप्त झाले तर तो मनुष्य धर्मी बी लागते. सुंकिया जोग नायकाला तिन्ही ताप होते, शांताबाईसाला तिन्ही ताप होते. शांताबाईसाचा पोरगा मेला, प्रॉपर्टी सरकारमध्ये जमा झाली, दैव बिघडलं, कोणी काही साथ द्यायला तयार नाही, स्वतः मग म्हणे मरायला चालली होती तिकडे, ते दोरी पाठीले पोटाला बांधून. हे आदैवी हे फोडलेली शांताबाईसा. पण हिला शेवटी देवच भेटला पा. सुंकिया जोग नायक तो कर गोळा करणारा होता, त्याला सुकिया जोग नायक म्हणतात बरेच जण, पण तो सुकिया जोग नायक हा अपभ्रंश आहे. सुंकिया जोग नायक नाव आहे. सुंक म्हणजे कर, कर म्हणजे टॅक्स जमा करणारा. तर तो म्हणे एका रस्त्याचा टॅक्स गोळा करत होता, टोल प्रेस असते की नाही, त्याला तो रस्ता विकत घेतलेला असते आणि त्याचे तो पैसे जमा करते, त्याचं काही सोनं करते आणि पैसे घेऊन आपल्या गावाकडे येत असते. म्हणजे बीडला भेटलेला स्वामीला, हा बीड या गावाला त्याची भेट झालेली आहे. तर तो येत असताना काय झालं, विश्वासू माणसाने त्याला दगा दिला. तो कुठे गेला असेल लघुशंका दीर्घशंकेला, त्याचं म्हणे धन घेऊन तो माणूस पळाला म्हणे. मग त्याचं काय शिल्लक राहिलं, फक्त अंगठ्या गिंगठ्या जे काही गोप गिफ्ट तेवढं. मग घरी आला, ते सगळं मोडलं आणि दुकान टाकली म्हणे. दुकान टाकली, पोराला दुकानावर बसवलं म्हणे, इकडे बायको मेली. मग म्हणे पोराचं काही लग्न करत, पोरगा मेला म्हणे. मग पोरगाही गेला, बायकोही गेली, काय करणार आहे मग म्हणे. मग आपण बसला, पण ते काही त्याला इंटरेस्ट येत नव्हता त्या याच्या व्यवहारामध्ये, असा दुःखाने पोळलेला होता. पण एक दिवस स्वामींच्या सन्निधानात आला. स्वामी बाईसांनी त्याला चरणोदक दिलं आणि त्या चरणोदक घेतल्यावर तो म्हणतो निवालाजी निवालाजी. म्हणतो भटो का बरं पोळले होते, म्हणजे जीजी असा असा प्रकार झाला, मी उभय मार्गीचा सुंक कर गोळा करून आणत होतो, रस्त्यामध्ये असं असं झालं म्हणे, मला माझ्या माणसाने दगा दिला, हे झालं ते झालं, मग मी आलो, मग मी दुकान टाकलं, माझा पत्नी मेली, पोरगा मेला, माझा काही शिल्लक नाही राहिलं, दुसरा पोरगा मेला. जीजी पण तुमच्या चरणकाने मी शांत झालो. समजा ऐशी होय आता येथे येईजी, तुम्ही आमच्या दर्शनाला येत जा. जीजी मी येत जाईल म्हणे. तो सांगते मी अनेक संत मंताच्या प्रवचनात गेलो म्हणे, त्यांचं ऐकलं पण मला निवाल नाही, पण मी तुमच्या चरणकाने निवालो, शांत झालो मी. तर तो सुंकिया जोग नाही, हे त्रैतापाने पोळलेले जीव आहे. तर यांना शेवटी काय होते, की ते भगवंताकडे वळतात, लक्षात ठेवा. कारण ते त्रैताप त्याला इकडे ओढून घेतात. तर या ठिकाणी अलर्काला दत्तात्रय महाराजांची भेट झाली. ज्यावेळेस त्याचा राजवैभव नष्ट केला आणि त्याला जंगलात हद्दपार करून टाकलं, तर देवाशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. म्हणजे भोगविलासामध्ये असणारा अरळक राज्याच्या बाहेर निघाला, त्याला दत्तात्रय महाराज भेटले. म्हणजे त्यागातून काय मिळाला, मोक्ष मिळाला. मग दत्तात्रय महाराजांचा शिष्य झाला अलर्क, त्याला बोध झाला. बोध झाल्यावर तो अनुसरला दत्तात्रय महाराजांना, प्राप्तीला गेला. म्हणजे त्यागातून त्याला मोक्ष भेटला आणि सहस्रार्जुन भोगायला प्रपंचात गेला, नरकाला गेला. म्हणून तुम्हाला भोगातून नरकाची निष्पत्ती होणार, त्यागातून मोक्षच मिळणार. म्हणून त्यागावर स्वामींनी भर दिलेला आहे. एक मळ त्याग्या, एक अनिष्ट त्याग्या, एक स्वतः जाय तेवेळी सांडी, केतुले एक अनिष्ट उपसाती, एका केतुले एक अंतरायते. म्हणजे त्याग म्हटलेला आहे महत्वाचा. तो त्याग जर तुम्ही केला, एवढे मोठे पांडव, पांडवांना कृष्ण महाराजांनी 18 दिवसाच्या महाभारताच्या युद्धात विजयी केलं, यशस्वी केलं, त्यांना गादीवर बसवलं. म्हणतात
36 वर्ष पांडवांनी राज्य केलं आणि नंतर कृष्ण महाराजांनी त्यांना आदेश दिला की आता संपूर्ण राज्य सोडा, हिमालय पर्वताकडे जा. हिमवंता पांडव पाठवले ते कापा, पक्षायासाठी टीकेमध्ये ना गोसावी अनुसरण घडविले. म्हणजे कृष्ण महाराजांनी पांडवांना शेवटी शेवटी काय होय अनुसरणाला भाग पाडलं नाही, कारण कृष्ण महाराज त्यांचे सगळे मार्गदर्शक होते. कृष्ण महाराजांनी सांगितलं सोळा म्हणे राज्य. त्यांनी तर म्हणायला पाहिजे होतं कृष्ण महाराजांना की आम्हाला एवढ्या 12 पंचायती करायला लावल्या आणि आता गादी भेटली तर म्हणता सोडून द्या. पण नाही, कृष्ण महाराजांनी सांगितलं की हा त्याग करा, या त्यागातून तुम्हाला मोक्ष भेटेल. म्हणून पांडवांनी सर्व सोडलं म्हणे आणि हिमालय पर्वताकडे गेले. आपल्या शास्त्रामध्ये हिमालय पर्वताकडे गेले आणि तिकडे त्यांचा देह क्षपून ते गेले असा अर्थ आपण लावतो, पण त्याचं सांगणं की स्वर्गात गेले असं ते पुराणशास्त्र सांगते. पण ते काही का असे ना, पण त्यांनी हिमालय पर्वताकडे गेले पांडव, एवढं त्यांच्यात बी आहे ना आपल्यामध्ये बी. की पांडव शेवटी हिमालय पर्वताकडे, म्हणजे पांडवांना सुद्धा शेवटी देवाने त्याग सांगितला, म्हणजे त्यागातूनच मोक्ष मिळते. लक्षात ठेवा, भोगातून नरकाकडेच जाते मनुष्य. म्हणून भोगाची विरोध सगळे जे काही आध्यात्मिक शास्त्र काय सांगते तुम्हाला की भोग विलासात राहू नका, भोगापासून दूर राहा, कारण भोग शेवटी तुम्हाला संपून टाकतात. भोगान भुंगता वयमेव भुंगता, तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा. म्हणजे भोग कधी संपत नाही, तुम्ही संपून जाता म्हणे भोग. ययाती सारखा राजा, ययाती नावाचा राजा जो आहे, म्हणजे हे ययातीचेच वंशज आहे सगळे. हे कौरव पांडव बी ययातीचेच वंशज आहे. त्याच्यातून ययाती हा मूळ राजा मोजला जातो म्हणे. ययाती, यदू चक्रवर्ती सुद्धा ययातीचा पोरगा आहे. ययाती नावाचा राजा जो आहे, याला एकूण हे 10 पोर आहेत. त्याच्यातला सर्वात मोठा यदू आहे, ज्या वंशामध्ये कृष्ण महाराज आहेत. आणि सर्वात लहान कुरु आहे. कुरुचे कौरव पांडव आहेत. पांडव बी कौरवच आहेत, कुरुचे वंशज म्हणून कौरव असं म्हणतात. पण पांडवांनी राजस्वी यज्ञ करताना स्वतःला वेगळं केलं आणि आपला वेगळा पुरोहित ठेवला म्हणे. धौम्य ऋषी त्यांचा पुरोहित आहे. त्याने धौम्य ऋषीला पुरोहित केल्यानंतर पांडव वेगळे बोलायला लागले आणि कौरव वेगळे बोलायला लागले. वांचून अर्जुनही कौरवच आहे. कुरु प्रवीर असं देवाने त्याला म्हटलेलं आहे गीतेमध्ये. कुरु कुळामध्ये प्रकर्षेन वीर असणारा कुरु प्रवीर असं त्याला संबोधलेलं आहे. तर तो कुरु जो आहे, त्या कुरुचे वंशज आहेत हे सगळे कौरव पांडव. आणि यदूच्या वयामध्ये कृष्ण महाराज आहे. आणि या असे मधात अजून 8 पोरं आहेत. त्या 10 भावांचा बाप कोण आहे? ययाती. तर ययाती राजा जो आहे, या ययातीचा विवाह त्या शुक्राचार्याची जी पोरगी आहे देवयानी, तिच्यासोबत झालेला आहे. आणि शुक्राचार्याने काही कारणास्तव, कथा खूप मोठमोठ्या असतात त्या कथा, की काही कारणास्तव, म्हणजे त्याच्या कथाचा इतिहास आहे की मुळामध्ये हा जो शुक्राचार्य आहे हा दैत्य गुरु शुक्राचार्य, दैत्यांचा गुरु शुक्राचार्य ही खूप पॉवरफुल आहे. इकडे देवगुरु बृहस्पती जेवढा पॉवरफुल आहे, तितकाच शुक्राचार्यही पॉवरफुल आहे. इकडे म्हणे शुक्राचार्याच्याकडे म्हणे ती संजीवनी विद्या होती, त्याच्यावर तो जिवंत करत होता राक्षसांना. तर हा शुक्राचार्य जो आहे हा वृषपर्व नावाच्या दैत्याच्या पदरी आहे म्हणे. म्हणजे वृषपर्व नावाचा दैत्यानं कोणता तरी यज्ञ केला, तो यज्ञाचा मार्गदर्शक हा शुक्राचार्य आहे. तर शुक्राचार्य त्या ठिकाणी असताना शुक्राचार्याची पोरगी आहे देवयानी आणि त्या वृषपर्व दैत्याची पोरगी आहे शर्मिष्ठा. त्या दोघी जणी एकत्र खेळतात, म्हणजे एक राजाची आणि एक गुरुची. ह्या दोघी जणी एकत्र खेळतात, एकत्र राहतात. तर याच्या एकत्रपणा राहण्यामध्ये बराबरीता असते. आता ते आपले वडील गुरु आहेत, तिचे वडील माहित आहे तिला, पण ते लेकरं असतात, लेकराच्या भांडणात काय कोणी काही बोलून जाते. तर म्हणे एकदा त्या मुली खेळायला गेल्या म्हणे. मग आता काही दाशा सोबत असतील, ती शर्मिष्ठा बी असेल, ही देवयानी बी असेल. तर मग हे जलक्रीडा खेळायला गेले, म्हणजे पाण्यात पोहायला गेले. तर खेळत असताना काठावर कपडे ठेवले आणि पोहायला गेले. पोता थोडा पोले, तिला देवानी अचानक लक्षात आलं की आता 12 वाजले आणि 12 वाजता माझे वडील पूजा करतात, म्हणून मला अग्रोदक न्यावं लागेल. म्हणून तिने काय केलं, पटकनी बाहेर आली. 12 वाजले, आता उशीर झाला असेल, गुरुबा म्हणजे आपले जे वडील आहेत ते
कोपतील म्हणून ती घाईघाई आले. तिला की नाही सुचलंच नाही. तिने काय केलं, शर्मिष्ठाचे कपडे घालून घेतले आणि ती जायला लागली. तितक्या एका दासीने सांगितलं तिला की ए शर्मिष्ठा बघ म्हणे, देवाने तुझे कपडे घालून चालले. ती काय म्हणते, ए थांब थांब, तुझा बाप भिकारी तूही भिकारी. तिला म्हणे म्हणजे तुझा बाप आमच्या पदरी राहतो म्हणजे भिकारी, तू म्हणे भिकारी आमचे कपडे घातले म्हणे. ते म्हणे ए माझं लक्ष पण नाही, माझ्या वडिलाला पाणी द्यायचं होतं म्हणे, मी तुझे कपडे काढतो. नाही म्हणे तुम्ही म्हणे असेच आहे म्हणे, तुझा बाप बी आमच्याकडे लागाटासारखा थांबलेला, तूही म्हणे असे करते. तिला असं बोलले म्हणून तिला राग आला. तिने जे कपडे काढून टाकले आणि आपले कपडे घालून गेले, रडत गेली. शुक्राचार्य आपली पोरगी काढून रडते. शुक्राचार्य पुढे आला. शुक्राचार्य काय झालं म्हणे, ते शर्मिष्ठा मला बोलली म्हणे काय झालं. तिने म्हणले तू तुझा बाप भिकारी तूही भिकारी. शुक्राचार्य पहिलेच तर गरम तू लगेच गेला त्या वृषभावर देत त्याला म्हणे, ए नालाय का, तुझी मुलगी माझ्या मुलीला भिकारी म्हणते. तो म्हणे मी तिच्याकडून क्षमा मागतो म्हणे, ते लेकर आहेत म्हणे, लेकराची नाही लागता का गुरुदेव म्हणे. तुम्ही कसले भिकारी, तुम्ही तर आमचे गुरुदेव आहे म्हणे, तुम्ही आहे म्हणून आम्ही. नाही नाही, माझ्या मुलीला तिनं असं का म्हटलं म्हणे, ते लेकरू आहे, ते लेकराचं कुठे तुम्ही मनावर घेता, तिच्याकडून मी माफी मागतो. नाही म्हणे शुक्राचार्य बोला, माझ्या मुली म्हटलं माझी मुलगी आता जे म्हणे ते ऐकायला लागेल म्हणे. बेटा सांग काय करायचं म्हणे. आता लहान आहे ती शर्मिष्ठा, ठीक आहे आपलं ते देवाली ते काय माहिती आहे काय, हिने मला भिकारी म्हटलं ना, हेच आता माझी भिकारी, हिला माझी दासी बनवा म्हणे. तो मोठा यज्ञ होता, तो यज्ञ एवढा मोठा काय फेल जाऊ देतील. शेवटी तो म्हणे ठीक आहे काय हरकत नाही, शर्मिष्ठा तू आजपासून देवयानीची दासी. देवयानीची दासी, राजाची पोरगी गुरुच्या पोरगी हिची दासी झाली म्हणे शेवटी. मग काय ते नेहमी मग ते तिचे डोकंच काम ना करे त्या शर्मिष्ठाचं, किंवा आपण नेहमी आपल्याला दासी दासी, पण ठीक आहे जाऊ दे, आपण भविष्य आपलं काय आहे, उद्या हिचं लग्न होईल, हिच्यासोबत दासी बनून जावं लागेल आपल्याला, म्हणजे आपलं तर जीवन संपलं, काही शिल्लक नाही राहिलं. तिनं डोकं लावलं बरोबर. जर देवयानी जिवंत राहिली तर लग्न होईल, आणि जर झालं लग्न तर मी सोबत जाईल. जर काही देवयानीच नाही राहिली तर न रे बास न बजे बासरी. तिनं काय केलं, एकदा कधी इंजिनिअरिंग प्लॅन केला, साधा प्लॅन नाही. साध्या प्लॅननं देवानी मारल्या जात नाही. म्हणून तिने काय केलं, जंगलात नेलं. एका ठिकाणी एक विहीर होती, तिथं ते खेळ खेळायला लागले. आणि त्या खेळ करताना काहीतरी खेळ खेळत असतील की डोळ्याला पट्टी बांधायची, इकडून तिकडे जायचं. आणि तिने बरोबर काय केलं, देवानीला ते डोळ्याला पट्टी बांधली आणि इकडे इकडे करत करत तिकडे गेली, अशी तिला चकवा देत देत आणि लगेच सरकली. ते देवानी लोटून दिलं विहिरीत. देवानी विहिरीत पडली. आता हे राजाची पोरगी आहे, काही करू नका म्हणे, कोणाला सांगू नका, चला. सगळेजण चालले गेले. देवानी त्या पाण्यामध्ये हे करू राहिली, बुडकळ्या खाऊन राहिली. आता तिला पोहता येत असेल काय काय जाणार, पण ह्या लेकर पडून गेले सगळे. ती मग ओरडून राहिली. तर तिचं भाग्य असं, तिथून ययाती चालला होता, ययाती राजा. तर ययाती राजाचं सैन्य पाणी शोधार्थ तिकडे आलं. पण त्यांना अचानक दिसली तर ते ओरडले की कोणतरी पाण्यामध्ये पडलं. तर तसंच म्हणे सगळेजण आले. आता ते वीर अशी काठ बांधलेली अशी काहीतरी, मग ते विचार करले काय करा. तेवढ्यामध्ये काय झालं की ययाती तो क्षत्रिय आहे, त्याला माहित आहे स्त्री ब्राह्मण गाईचं रक्षण करावं हा क्षत्रियाचा धर्म आहे. म्हणून ययातीने म्हणतात मागचा पुढचा विचार न करता विहिरीमध्ये उडी टाकली आणि देवयानीला बाहेर काढलं. त्यावेळेस तिच्या नाकाडोळ्यामध्ये पाणी गेलं होतं, ती बेशुद्ध झाली होती. त्याला बाहेर काढलं. राजवैद्य राजाच्या सोबतच असते. राजवैद्याला सांगितलं की हिची व्यवस्था करा. होशमध्ये आलेले विचार आहे कोण आहे, आणि हिला तिच्या घरापर्यंत पोचवा. मला स्वारीला जावं लागते, मी स्वारीला निघून जातो. पण त्यावेळेस म्हणतात त्यानं रायटरला म्हणजे लिपिकला सांगितले की पत्र लिहि. त्याने पत्र लिहिलं की हे कन्या, तू पाण्यामध्ये पडलेली होती, मी एक क्षत्रिय आहे, जातिवंत, आणि माझं कार्य आहे स्त्री ब्राह्मण गाईचं रक्षण करावं, म्हणून मी विहिरीमध्ये उडी घेऊन तुला वाचवलं. माझं कर्तव्य मी केलं, परंतु तुला होश न आल्यामुळे मला जावं लागते, कारण माझ्या मागे खूप मोठा व्याप आहे. परंतु मी तुला जीवनदान दिलं, माझे सैनिक तुला योग्य ठिकाणी पोहोचून देतील, आणि म्हणून मी तुला वाचवणारा मी ययाती, असं लिखित ठेवलंय. आणि मग तो राजा चालला गेला. मग तिला वैद्याने उपचार केल्यानंतर ती होशमध्ये आली. 1-1.5 दिवसानं काय कसे आले तिच्या यानं. मग ती आल्यानंतर तिनं पाहिलं, कोण आपण, कोण आहे म्हणे. म्हणजे आम्ही ययातीचे राजवैद्य आहो म्हणे, आम्ही तुमचा उपचार केला. म्हणजे ययातीच्या राज्यात मी कशी काय गेली. नाही म्हणे तुम्ही विहिरीत पडल्या होते. तिला आठवलं, मला शर्मिष्ठानं असं असं केलं होतं, मग तुम्हाला आम्ही वाचवलं. आमच्या राजाने सांगितलं की तुम्हाला पोचता करावं. मग तिने कुठे आहे, मग तिने सांगितलं की मी वृषपर्या दैत्याच्या पदी राहते, माझे वडील आहेत तिथं. त्याने नेऊन दिलं आणि शुक्राचार्याच्या स्वाधीन केलं. शुक्राचार्य स्वाधीन केल्यावर मग शुक्राचार्याला आनंद झाला, आपली पोरगी आली. मग शुक्राचार्याने, मग तिने सांगितलं, तिने सगळं सांगितलं आता शुक्राचार्याला
हे बघा, हिने मला खेळण्याच्या निमित्तानं घेऊन गेलं म्हणे, असं असं केलं, माझ्या डोळ्याला पट्टी बांधली आणि मला या ठिकाणी विहिरीमध्ये लोटून दिलं. आणि म्हणून आता मी जे म्हणे ते करावं लागेल. आणि काय तर म्हणे, आता मला जो वाचवते तोच माझा पती, म्हणून मी ययातीसोबत लग्न करणार आणि हिला माझ्यासोबत दासी बनवून पाठवा. मग तिचं लग्न झालं म्हणे ययातीसोबत आणि शर्मिष्ठा दासी बनून. मग देवानी आणि मग शर्मिष्ठाचा पहिला प्लॅन केला, तर शर्मिष्ठाने खूप प्रयत्न केले त्याच्यानंतर खूप, की ययाती राजाचं मन कुठंतरी वळवावं, पण ती ययातीचं मन वळवू शकते नाही. पण ती मात्र नीतिशास्त्रामध्ये निपुण असल्यामुळे तिने एक दिवस ययातीला एकांतामध्ये एक प्रजा आणि राजाचा संवाद घेतला तिने, किंवा प्रजा जर दुःखी असेल तर त्याचं पातक कोणाला लागते, तर म्हणे राजाला. म्हणे मग मी दुःखी आहे म्हणे, की मला शर्मिष्ठा देवानीसोबत दासी पण लागलं, माझ्या जीवनाचं भवितव्य काय. म्हणून त्याला संबंधासाठी संघासाठी तिने त्याला भाग पाडलं आणि ययातीने संघ केल्यामुळे त्या शुक्राचार्याची जीवार आली आणि शुक्राचार्याने त्याला शाप देऊन टाकला त्या ययाती राजाला, की तू उन्माद झाला आणि माझ्या मुलीला सोडून अन्यत्र संघ करतो, तुला मी 1000 वर्षाची जरा प्राप्त हो, म्हणजे तुला 1000 वर्ष तू म्हातारा होशील. त्रेतायुगात 10,000 वर्षाचं आयुष्य आहे, याचे काय शेवटचे 1000 राहिले असेल काय माहिती. तो म्हणे 1000 वर्षाची तुला जरा प्राप्त होईल, तू 1000 वर्ष म्हातारा होशील म्हणे. शाप देऊन टाकला. त्यानं घेऊन टाकला. नंतर मग त्याने हात जोडून म्हटलं, की सासरे बुवा, तुम्ही शाप तर दिला म्हणे जोरात, पण थोडा विचार केला का म्हणे. काय, याच्यात तुमच्याच पुरीचं नुकसान आहे. शुक्राचार्य म्हणे, हे बरोबर खरे, रागाच्या मला शाप देऊन टाकतात हे, नंतर मग एक परी विचार करतात नंतर. म्हणे मग आता उपशाप द्या म्हणे मला. तर त्याने उपशाप दिलेला आहे त्यावेळेस, की तू तुझ्या 10 पोरापैकी कोणाला आयुष्य माग, ते जर तुला आयुष्य देतील तर तुला आयुष्य भोगता येईल म्हणे. तर म्हणून म्हणतात मग ययाती सर्वप्रथम यदूकडे गेला, कारण सर्वात मोठा पोरगा यदू, यदूचे यादव. तर ते यदूकडे गेला आणि यदूला म्हणतो, की पुत्रा, मला जरा प्राप्त झाली आणि मला जर तू आयुष्य दिलं म्हणे, तर मला हा उपभोग भोगता येईल म्हणे. तो म्हणे, तुम्हाला लाज वाटते, आतापर्यंत भोगला म्हणे आणि माझं आयुष्य घेऊन राहिले म्हणे, आता तुम्हाला काय राहिलं म्हणे, तुम्ही शिल्लक म्हणे, काही आयुष्य भेटत नाही म्हणे, मोकाडांना पळून राहा म्हणे खोलीत. तिला खूप वाईट वाटलं, एखादा आपलाच पोरगा. पण मग त्याच्या मतानं नाही, सगळे टेस्ट घेऊन राहिले. दुसऱ्या पोराकडे गेला, त्याला म्हणे बेटा, मी तुझ्या मोठ्या भावाकडे गेलो होतो, त्याला मी आयुष्य मागितलं, नाही दिलं त्याला, मला माझी लाच काढली म्हणे, तू दे ना. म्हणजे त्याने दिलं नाही, मी घरी का मागं द्याल तुम्हाला, नाही देत. नाही म्हटलं, हो. अजून गेला, पण त्याच्या मतानं सगळे टेस्ट घेऊ, सगळ्या पोरेले आयुष्य मागते, 3रा 4था 5वा 6वा 7वा 8वा, कोणीच त्याला आयुष्य देत नाही. सर्वात छोटा आहे, छोटा पॅक कुरू. कुरूकडे गेला. कुरू ज्ञानी आहे, मतभेद आहेत कुरूविषयी बी, कोणाचा पुत्र आहे काय, पण त्याचा पुत्र आहे मात्र नक्की. तो कुरूकडे गेला आणि कुरूला म्हणते, पुत्रा, मला या शुक्राचार्याचा शाप झालेला आहे आणि उपशापामध्ये मला आयुष्य पुत्राचं घ्यायला सांगितलेलं आहे. तुझ्या 9 भावाने मला आयुष्य दिलं नाही, तू मला आयुष्य देशील. तर तो म्हणतो, बाबा, काहीच हरकत नाही, तुम्ही पहिल्यांदा माझ्याकडे आलेले आहे काही मागण्यासाठी, मी तुम्हाला माझं आयुष्य देणार. प्रसन्न झाला यार. पण म्हणे, बाबा, मी 1000 वर्ष नाही देत म्हणे. मग मी तुम्हाला 988 वर्ष देतो म्हणतो. म्हणजे का बरं नाही म्हणे, 12 वर्ष नाही देत शेवटची. पुत्रा, तेही देऊन टाकणं म्हणजे बघा भोगाची लालसा किती बेकार आहे. तो म्हणे, बाबा, फक्त 12, हे 12ही मला तुम्हाला द्यायचे आहे, पण मी नंतर देईन म्हणे, पहिले तुम्ही एवढे भोगा म्हणे. ठीक आहे. तर म्हणतात, त्याचं आयुष्य घेतलं आणि आपला कुरू म्हातारा होऊन पडला घरात आणि हा भोग भोगायला गेला म्हणतात. तर भोग भोगल्यानंतर इतका भोग भोगला म्हणे ययातीनं, की त्याला 988 कधी गेले कळलेच नाहीत म्हणे. आणि मग आला म्हणे, मग त्याला हकीम वैद्याने त्याचं नाळी म्हणजे, तुमचं संपलं म्हणे, तुमचा कार्यक्रम संपला म्हणे, आता तुमचं आयुष्य संपलं म्हणे. अरे म्हणे, हा 12 वर्ष शिल्लक, अजून 12 वर्ष शिल्लक आहे म्हणे. लगेच गेला कुरूकडे गेला आणि कुरूला म्हणतो, पुता, 12 वर्ष दे. तो म्हणतो, बाबा, हे 12 वर्ष मी तुम्हाला त्यावेळेसच दिले असते, पण मला सांगा,
988 भोगेपर्यंत तुम्हाला कळलं का काही? म्हणे नाही. हे 12 कुठून कळले असते? म्हणजे 12 तुम्हालाच द्यायचे आहे, पण प्रपंचासाठी नाही. तुम्हाला अध्यात्म करावं लागेल, वानप्रस्थ आश्रम स्वीकारावा लागेल, तेव्हा 12 देतो म्हणे. नाही म्हणे पुता आम्हाला भोगायचे. अरे कुठं भोगता म्हणे? 988 कळले नाही तर 12 कुठं कळतील? हा, म्हणून सोडा याला. त्याचे कान उघडणे केली. मग तो म्हणे खरंच म्हणे तू माझा खरा पुत्र आहेस म्हणे, मला योग्य मार्गदर्शन करायला. म्हणून तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही जाणकार आहात, तुम्ही वैराग्य करा, त्यासाठी घ्या आणि या भोगातून मुक्ती पावा, बाहेर पडा आणि मोक्ष प्राप्त करा. तेव्हा म्हणतात ययाती त्या 12 वर्षाला घेऊन बाहेर पडला, पण ययातीने खूप डोकं लावलं. ययाती बाहेर पडला तेव्हा त्याने राज्याची विभागणी करताना कुरूला जवळ घेतलं. म्हणे तू माझा खरोखर खरा पुत्र आहेस, की ज्याने आयुष्य देताना मागं पुढे नाही पाहिलं, शेवटी मला अध्यात्म दाखवलं, म्हणून तू माझा एका अर्थाने गुरु आहेस, म्हणून मी तुला अर्ध राज्य देतो म्हणे. म्हणजे त्याने ययातीने अर्ध्या राज्यामध्ये कुरू बसवला आणि अर्ध्यामध्ये 9 पोरं बसले. अर्धर म्हणून कुरूच्या म्हणजे कौरवांच्या सीमा खूप मोठ्या होत्या म्हणे. चक्रवर्ती सम्राट जो होता धृतराष्ट्र किंवा पंडू, याच्या सीमा खूप मोठ्या आहेत म्हणे. मी तर म्हणतो यमुनेचा तिकडचा संपूर्ण भाग त्यांचा होता. म्हणून हस्तिनापूरच्या सीमा सर्वात मोठ्या होत्या आणि तो सर्वात मोठं राज्य मोडलं जायचं. जरासंधाचं मगध नरेश जरासंध बी कमी होता. युधिष्ठिर तर फक्त इंद्रप्रस्थ एवढा मर्यादित होता. कृष्ण महाराज द्वारकेपुरते मर्यादित होते, परंतु कुरूंचा विस्तार खूप मोठा होता म्हणे. म्हणून आणि याच्यात म्हणतात ययाती बाहेर पडला तेव्हा ययातीने यती आश्रम स्वीकारला आणि त्याने सुद्धा ज्ञान प्राप्त केलं. त्याचे सुद्धा 3 ग्रंथ आहेत म्हणे, नीतिशतकम, शृंगार शतकम आणि वैराग्य शतकम. म्हणजे त्याने वैराग्याचे 100 श्लोक केलेले आहेत, ज्ञानाचे 100 श्लोक केलेले आहेत आणि भक्तीचे 100 श्लोक केलेले आहेत. एवढा तो विद्वान होता, तर त्याचे श्लोक सुद्धा नीतिशास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे. ययातीचे ययातीने खूप सुंदर लिहून ठेवलेलं आहे. एक एक उदाहरण त्याचं जबरदस्त आहे. ययाती म्हणतो तुमचं भाग्य तुमच्यापर्यंत पोहोचते, तुम्हाला कुठं जायची गरज नाही, भाग्य तुमच्यापर्यंत पोहोचते, नाहीतर तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाते. तो लिहिते त्याच्यामध्ये भाग्य खूप मोठं असते म्हणे माणसाचं, ते जर ते उत्तम असलं तर ते तुमच्यापर्यंत पोहोचते, नाही तर तुम्हाला तिथं नेते म्हणे. म्हणून तुमची वस्तू तुमच्याजवळ येणारच. जी वस्तू तुमची नाही तिला तुम्ही किती प्रयत्न केला तरी ती तुमच्यापासून जाणारच. त्यांनी सुंदर उदाहरणं दिलेली आहेत म्हणे. जसं आता एखादी वस्तू आपली आहे तर ती आपल्यापर्यंत येणार म्हणे. एखादी वस्तू तुमची नाही आहे ती जाणार. आता त्यानं उदाहरण दिलं म्हणे की वस्तू तुमची कशी आहे, तर त्याने त्याच्यामध्ये त्याने उदाहरण दिलं त्या याचं. एक राजा असतो, कोणी विक्रमादित्यच्या संबंधितही ती लीळा म्हणजे ती कथा विक्रमादित्यची सांगतात, कोणी दुसऱ्या राजाची सांगते काहीतरी. तर म्हणतात एक राजा होता, तो युद्ध करायचा, युद्धामध्ये विजयी व्हायचा. तर तो एकदा विजयी झाल्यानंतर तो राजा रस्त्याने येत असताना एक ऋषीने 12 वर्षाची तपस्या केली होती आणि त्याचं 12 वर्षाचं तपस्या परिपूर्ण झाल्यामुळे त्याला देवदूताकडून एक दिव्य फळ प्राप्त झालं होतं. म्हणजे दिव्य फळ म्हणजे स्वर्गातले दिव्य फळ असतात, आपल्यापेक्षा तो दिव्य प्रपंच आहे, त्याला दिव्य फळ म्हणतात. ते फळ त्याला मिळालं. तर त्या ऋषीने काय, तर त्याने गेला ऋषीला दंडोत केला, ऋषीने त्याला फळ देऊन टाकलं हातामध्ये. तर तो काय म्हणतो, महाराज हे दिव्य फळ आहे, हे तुमच्या तपस्याच फळ तुम्ही मला कसं देता, मी राजा रोज हिंसा करतो, हे एवढं पुण्यवान फळ तुमच्या 12 वर्षात तपस्येचं आहे, हे तुम्ही मला कशाला देता, मी तुम्हाला काही द्यायला पाहिजे. नाही म्हणे, हे फळ माझ्या हातात आलं म्हणे, तेव्हा मी विचार केला, मी संत आहे, मी परोपकारी आहे, मला असं वाटलं की मी तर पुण्य कार्य करून राहिलो, मग हे दिव्य फळ खाऊन मी अजून कोणतं पुण्य कमावू, हे कोणातरी परोपकारी माणसाला दिलं पाहिजे, एखाद्या चांगल्या माणसाला दिलं पाहिजे, जो समाजाचा रक्षक आहे, समाजाला परोपकारामध्ये जो वाहून घेतलेला आहे, ज्यानं अशा व्यक्तीला द्यावा. म्हणजे तू माझ्या समोर आला, मी विचार करत होतो, तू माझ्या समोर आला, म्हणजे फळ मी तुला दिलं, काही हरकत नाही. मग तो ऋषीला भेटला, निघाला. निघाल्यानंतर त्याने ते फळ जे आहे ते फळ तो विचारत पडला, तो राजा, की फळ करायचं काय. या ऋषीला 12 वर्षात तपस्या फळ राजाने प्रसन्न होऊन मला दिलं ऋषीने. का, माझ्यावर तो प्रसन्न झाला, आपण ज्याच्यावर प्रसन्न आहे त्याला फळ द्यायचं. त्याने काय केलं, ते फळ कोणाला द्यायचं बा,
मग म्हणे आपल्या राज्याला चालवणारी आपली राणी, आपण तर मोहीमला चालला जातो पण आपल्या राज्याला सगळं चालवते, आपल्या मुलांना संगोपन करते, मुलांना धर्मी लावते, आपली पत्नी म्हणते पत्नीला द्यावं म्हणजे राणीला द्यावं म्हणजे ते फळाचा विचार केला. तो गेला आणि राणीला म्हणते बघ मी तुझ्यासाठी काय आणलं. आता राणी काही ओळखू शकली नाही, नेहमीच्या पदार्थापेक्षा वेगळं फळ होतं. मग बघ म्हणे हे फळ. ते म्हणे हे तर दिव्य फळ आहे, कुठून आणलं तुम्ही? म्हणे मला कुठून तरी प्राप्त झालं म्हणे ते, आणि माझ्यावर प्रसन्न होऊन एका व्यक्तीने दिलं, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला दिलं, काय हरकत नाही. राजा दुसऱ्याची मोहीमला चालला गेला. मग आता राणीने ते फळ खावा की नाही? राणीने ते फळ नाही खाल्लं. राणी म्हणते आता आपण कोणावर प्रसन्न आहे? मग एक प्रधान होता, तो प्रधान तिच्या म्हटल्यानं ऐकायचा. म्हणजे राणीने जो आदेश केला तो प्रधान करायचा. म्हणजे हा नवरा तर हजर नसते पण हा सगळं आपल्या पद्धतीने चालते म्हणे आपल्या. मग हा आपल्या हाताखाली जाऊन हाच आहे बरा. तिने प्रसन्न होऊन त्याला ते फळ देऊन टाकलं म्हणे. मग आता त्या प्रधानाने ते फळ खावा की नाही? प्रधान तिच्यापेक्षा चालू. त्या प्रधानाचं एक पलीकडच्या गावामध्ये एक वेश्या होता, तिच्यावर प्रेम होतं, तो ते फळ घेऊन त्या वेश्येकडे गेला. तिला म्हणे बघ मी त्यासाठी काय आणलं म्हणे. मग तिने ते फळ घेतलं. हे तर दिव्य फळ कुठून आणलं म्हणे. मग तुला बाकीच्या बांड्या पंचायती काय करावं लागतात? फळ घे म्हणे. मग त्याने ते फळ दिलं आणि तो चालला गेला. मग ते वेश्या काय म्हणते, मी तर दिवसभर सकाळपासून संध्याकाळी पाप करते नाही, फळ खाल्ल्यानं कोणतं पुण्य होणार आहे? हे एखाद्या चांगल्या माणसाला दिलं पाहिजे, परोपकारी माणसाला दिलं पाहिजे, जो दुसऱ्याचं भलं करते अशा चांगल्या माणसाला देऊ. एवढं तर जीवनात चांगलं काम करावं म्हणे. चांगला कोण आहे म्हणे? तर आपल्या नगरीचा राजा ययाती, आपल्या आपल्या याचा जो हे आहे राजा, त्याला आपण देऊ म्हणे. मग तिने दुसऱ्या दिवशी ते फळ घेतलं, एका याच्यामध्ये ठेवलं, त्याच्यावर सुळा टाकला, मानवाचा सुळा घेऊन गेली. राज दरबारामध्ये नाव लिहून दिलं की एक वेश्या राजाला काहीतरी भेट देते. आता यात हा याती सारखाच राजा आहे, नीतिवान धर्मवान, तो बसलेला आहे आणि ती आली तिकडून. आल्यानंतर ते पुकारा झाला की अमका राजाला हा, म्हणजे राजाला भेट वस्तू देतात ना, मुजरा, हे दिलं ते दिलं दिलं. त्याच्यात त्यानं उच्चारलं की अमक्या गावची वेश्या राजाला हे कर देते. की आता राजाला कुठं टाइम असते, तो समोर आला, त्यानं फक्त हात लावला की स्वीकार त्याचा राजाचा. त्याला काय, राजा काय प्रत्यक्ष घेते काय? असा हात लावला, स्वीकार. ते वेश्याच नाव घेतला, त्याने वेश्या पाहिले, त्यानं असा हात लावला. त्याच्या लक्षात आलं की हे वेश्या, हेच तो देह विकते, हे मला काय देणार, हे मला काय देऊ शकते. त्याने ते काढला कपडा, ते फळ दिसलं, त्याचं डोकं त्याचं डोकंच काम न करत. त्यानं पाहिलं हे तर तेच फळ आहे जे मला ऋषीने दिलं होतं. राजाने ते फळ घेतलं. त्या वेश्याला म्हणे मी प्रसन्न झालो म्हणे, तुम्हाला दिव्य फळ दिलं म्हणून, पण माझ्यासोबत खरं बोलायचं म्हणे, खोटं बोलायचं नाही. काय, हे फळ तुला कोणी दिलं म्हणे? ती म्हणे तिथं होतं प्रधान, हे यांनी दिलं म्हणे महाशयानं. हिला म्हणे 50 सुवर्ण मुद्रा द्या म्हणे, तिला काढून दिलं. मग त्या प्रधान म्हणे इकडे इथं उभा राहा ऑनलाईन सोबत. म्हणे तू फळ कुठून आणलं? तो म्हणे अभय द्या. म्हणे अभय तुमच्या राणीने दिलं. याला म्हणे 500 सुवर्ण मुद्रा देऊन टाका, लय चांगलं काम केलं म्हणे, जाऊ द्या. राणीला उपस्थित करा इथं. राणीला म्हणे मी तुला जे फळ दिलं तू ते काय केलं? ते प्रधानाला दिलं. म्हणजे हिला तर 5000 मुद्रा द्या म्हणे, सर्वात मोठं काम व्हायचं, जाऊ द्या. आणि मग त्याने ते फळ हातात घेतलं आणि मग त्याने सांगितलं विधाताने हे फळ माझ्यासाठी निर्माण केलं, हे फिरून माझ्याजवळ झालं, म्हणून तुमच्याकडे येणारी वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचते. त्याने उदाहरण दिले अशी प्रत्येकाला, जाणारी वस्तू तुमच्याकडून जाते. त्याने जाणाऱ्या वस्तूला एक सुंदर उदाहरण दिलं म्हणे. कोणतं? तर म्हणे कवटाच्या झाडाखाली हत्ती गेला की आपण जसे बोरं गिळतो की नाही, तसा हत्ती म्हणे कौटचं कौट गिळून टाकते बोरासारखं, कारण त्याचा नळ लाल्या मोठा आहे. हत्तीचा नरडा आपल्या आपल्या एवढी एवढी वस्तू जाईन जास्तीत जास्त आपल्या नरड्यातून, याच्यापेक्षा मोठी जाईन का नाही. हत्तीचं इनलेट लय मोठं आहे ना, त्याचे दोन्ही आउटलेटही मोठे आहे, दोन्ही मोठे त्याचे. तर त्या इनलेट, त्याने इनलेट म्हणून काय केलं, ते बोर असं, बोर जसं गिळतो तसं त्याने म्हणे ते कौट म्हणे तो हत्ती काय करतो, असं तोडते आणि डायरेक्ट असा गिळून टाकते म्हणे, आणि मग एक्झॉस्ट म्हणून फेकून देते. तसंच फेकते म्हणे तो बॉल. जसा बॉल घेतला तसा बॉल एक्झॉस्ट मधून फेकते म्हणे. मग आता मला सांगा, कवीट हत्तीनं गिळलं आणि बाहेर फेकलं, मग कवीट जसं तसं पाहिजे की नाही? तर कवीट फोडलं की त्यातली चटणी काय, कुठे गेली चटणी? चटणी कुठे गेली अंदरची? तर तो फक्त कवचच निघते म्हणे, चटणी गायब.
तर म्हणे त्याचा अर्थ असा आहे की जिथून ते कवीट तुटते ती जागा नरम असते म्हणे, आणि आपल्यापेक्षा प्राणी मात्रांच्या पोटात खूप उष्णता असते, आपल्यापेक्षा त्यांच्या शरीरात खूप ऍसिड आणि हीट आहे, लक्षात ठेवा. कारण त्याला कपडे घालत नाही तरी त्याला थंडी वाजत नाही, आपल्याला कपडे घालून थंडी वाजते. पोपटाला कोण अंगी शिवलेली आहे का त्याला? पोपटाचं काही भेटते का मार्केटली? गाय म्हशी त्याच्या अंगावर पोतं टाकतात, पण तिले काय, त्याच्या अंगात आपल्यापेक्षा खूप खूप उष्णता आहे आणि खूप मोठे ऍसिड आहे म्हणतात. ऍसिड जे पचवते म्हणे, पचन शक्तीला ऍसिड पाहिजे, आणि जास्त झाली ते ऍसिड होते आपल्याला. म्हणून ऍसिड जर कमी असेल तर अन्न पचत नाही म्हणे. पण प्राण्यांच्या पोटात सगळ्यात जास्त ऍसिड आहे. कच्च खाऊन घेतात ते, किडे खाऊन टाकतात, प्राण्यांना खातात, पण ते सगळे पचतात कारण ऍसिडमुळे. आता तुम्ही एक प्रयोग नेहमी ऐकला की हंस काय करते म्हणे, पाण्यातलं दूध वेगळं करते म्हणे. दूध आणि पाणी वेगळं करते की नाही? तर मुळामध्ये तसं काहीच नाही आहे. एक जण म्हणतात तो चोच टाकते म्हणे, त्याचं कनेक्शन कसं करते काय माहिती. तसं नाही आहे. तो काय करते माहिती आहे काय? दूध आणि पाणी जर तुम्ही हंसाच्या पुढे ठेवलं तर तो पहिले त्याच्यामध्ये थुकते, लाळ. त्याच्या लाळमध्ये भरपूर ऍसिड असते, मग ते दूध फाटते. फाटलं की तो डुखळ्या खाऊन घेते आणि ते पानचट पाणी ठेवून देते. तसं हे हंसाची ही प्रक्रिया आहे. आणि आपण काय म्हणतो, तो दूध आणि पाणी वेगळं करते. हे त्याची ही कला आहे त्याच्याकडे. तर म्हणे अशा प्रत्येक प्राण्याच्या पोटामध्ये खूप ऍसिड असते, त्यामुळे ते कच्च अन्न पचून टाकतात. त्यांच्यामध्ये क्षमता आहे तेवढी, ज्याला ऍसिड कमी असेल त्याला कच्च अन्न पचत नाही. तर म्हणे त्या उष्णतेने काय होते की ती उष्णता एवढी जबरदस्त असते की त्या उष्णतेने आणि त्या ऍसिडनं आतमधली त्या चटणीचं पाणी होते, आणि देठापासून ते लिकेज होते आणि पूर्ण पोटात चालत जाते. त्याच्या बॉल फेकते तो एक्झॉस्ट मधून बाहेर, म्हणतो बॉल. मग तो बघ त्याने सांगितले तिने, जाणारी वस्तू जाणारच. मग ती साबीत गिळली आणि साबीत फेकली, पण चटणी गायब झाली आतमधली, कवटाची चटणी गेली. तर म्हणून शेवटी जाणारी वस्तू जाणारच, येणारी वस्तू येणारच, अशी त्याने प्रत्येक निर्णय मांडले, त्याला प्रमाण देऊन सिद्ध केलेलं आहे म्हणजे या प्रत्येक ठिकाणी. तर त्याचा एवढा मोठा तो शतकम नावाचा ग्रंथ आहे. तर सांगायचं तात्पर्य ठिकाणी एकच आहे की त्याला जर कधी भोग कळला नाही 988 वर्ष, तर आपल्याला भोग काय, आपल्याला तर काय 100 वर्ष भेटेल आहे, त्याच्यात बी आपली कपात आहे. म्हणजे आपण 70-80 जगलं तर लय जगलं समजा, 70 वर्षांना. त्यात 35 वर्ष झोप्यात चालले आपले. 70 वर्ष जर तुम्ही जगले तर 35 वर्ष झोप्याचे तर आहेत. आणि उरलेले 35 वर्षामध्ये बाकीच्या 12 भानगडी, 8 तास ड्युटी करा पोटासाठी. मरण आहे, दशवे आहेत, तर तेरवे आहेत, ठीक आहे, हे आहेत, भंडारे आहेत, कार्यक्रम आहेत, काही उरले सुरले, याच्यात काही वेळ जाते. मग वेळ शिल्लक किती राहिला तुमच्याजवळ? काहीच नाही. त्याला हजारो वर्षाचं आयुष्य पुरलं नाही, आपल्या 100 कुठून पुरेल? म्हणून भोगाना भुंगता वैमेव भुंगता, भोग संपत नाही, आम्ही संपून जातो. म्हणून आम्ही संपायच्या आत काहीतरी करा, आपण संपून जातो. तुमच्या तोंडातले दात पडले, सुपारी गेली तुमच्या जीवनातून. आता सुपारी खाता येते का तुम्हाला दुपारी? तुमच्या तोंडातले दात पडल्यानंतर तुम्हाला सुपारी खाता येते का नाही? बरं, मार्केटला सुपारी नाही का? ट्रकानं उपलब्ध आहे. एक ट्रक सुपारी बोलवली तर येते कोकणातून आली. मग सुपारी तर आहे, पण तुमचे दात गेले ना. म्हणून भोगाना भुंगता वैमेव भुंगता, तुम्ही संपून जाता, भोग संपत नाही. तृष्णान जीर्णा वैमेव जीर्णा, तुमची तृष्णा कधी संपत नाही, तुम्ही संपून जाता. म्हणून भोगांतू नरकाकडेच जाणार. म्हणून हरिपाळ देवाने सुद्धा एवढा मोठा राजवैभव सोडून इकडे आले. म्हणजे त्याग दर्शवला देवाने, त्याग करा म्हणजे मोक्ष जाईल. तर हरिपाळ देवाचे चक्रधर स्वामी बनले म्हणे. आणि तिकडेच राहिले असते गुजरातले तर चक्रधर स्वामी बनले असते का? ते गोविंदगुरु महाराज भेटले असते काय? नाही. त्यागातून मोक्ष, त्याग करावाच लागेल तुम्हाला. त्यागा अंती मोक्षच भेटेल. आणि भोगाच्या मागे लागसाल तर मग तो किती जरी असला तरी तो शेवटी नरकाकडे जाणार. तर हे शिकवून आपल्याला लक्षात येते. एवढा मोठा यदुराजा, त्याच यदुराजाला म्हणा दत्तात्रय महाराजांनी ज्ञान दिलं म्हणे. मग त्या कोणी म्हणते त्याच्या परंपरेतला आहे, कोणी म्हणते तोच आहे, कारण यादव काही कमी नाही आहे. त्या त्रेतायुगापासून हे यादव आहेत, हे यादव आज बी आहेत, खूप मोठे यादव आहेत. ते कमी आहेत का यादव? जाधव लागीन तेवढे आहेत यदूचा, कारण यदू खूप विस्तार खूप मोठा आहे. 56 कोटी ते जे काय 56 कोटी यादव, म्हणजे खूप मोठा त्यांचा विस्तार. 52 कोटी म्हणतात अजून मी इकडे, 52 कोटी की 54 कोटी काही अजून मी म्हणतात. अशा पद्धती यदूचे वंशज भरपूर आहेत. मग एवढे आहे यांना सुद्धा आहे. म्हणजे यदुराजाला दत्तात्रय महाराजांनी ज्ञान दिलं. त्या यदुराजाला शेवटी ज्ञान देऊन त्याला सुद्धा
वैभवाचा नष्ट करून त्याला जंगलात आणलं म्हणे. तो कौन एक सुंदर उद्धव गीतेमध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे कवीश्वर बासांनी. कौणी एकी वेळी यदू निघाला वैहाडी, म्हणजे कोणातरी एका वेळी यदू राजा वैहाडी म्हणजे दुपारच्या वेळेस, मला सांगितलं ना 3 ते 6 वैहाडीचा म्हणजे शिकार करण्याचा प्रहर आहे म्हणे. म्हणजे राजे लोक 3 ते 6 शिकार करतात म्हणून तो वैहाडीचा प्रहर आहे. आणि वैहाडीच्या प्रहरात आपण जेवतो म्हणून व्याडी आहे, सांगितलं ना त्यादिवशी मला. तर कौनी एके वेळी यदू निघाला वैहाडी, तव झाडाखाली देखीला अवधूत तो. म्हणजे कोण्या वेशात भेट दिली यदुराजाला? अवधूत वेशात भेट दिली. आणि अवधूत, अव इति निश्चयसी, धूत म्हणजे याचे पाप धुतल्या गेलेल्या असा निष्पाप पुरुष म्हणून अवधूत. अवधूत वेश चक्रपाणी महाराजांचा बी अवधूत वेश आहे. अवधूत वेशी क्रीडा करीती, सुपी पुंजे भरुणी गोमतीये मध्ये घालिती, बावणा पुरुषा विद्यादान देती, त्या नमन श्री चक्रपाणी. म्हणजे यांनी अवधूत वेश, अव म्हणजे पाप, धूत म्हणजे धुतल्या गेलेले असा निष्पाप पुरुष. आणि म्हणून त्या झाडाखाली यदूने पाहिलं की असा निर्भेळ प्रसन्नता, म्हणजे मी राज्य वैभवामध्ये आहे, अष्टभोग परिपूर्ण आहे, हत्तीवर बसलेला आहो, गजस्कंदी आहे मी, आणि हा झाडाखाली एका व्याघ्रांबरावर किंवा हरण म्हणजे संन्याशी जो असते तर संन्याशाने वाघाचं चामडं किंवा हरणाच्या चामड्यावरच बसावं म्हणे, व्याघ्रांबर किंवा हरण. कारण ते दोन्ही चामडे नैसर्गिक आहे आणि जमिनीशी तुमचा कॉन्टॅक्ट तोडून टाकतात. म्हणजे तुम्ही जमिनीपासून वेगळे होऊन जाता. संन्याशाने तेच करावं, पण आता प्राणीच राहिले नाही. आता नाही, एखादा आणीनभर नाही तर आता चालत नाही, तुमच्या जेलातच टाकतील तुम्हाला. कारण वाघही राहील, हरिण मारलं की घेऊन जाते. त्याक्तीमध्ये सर्रास ते मेलं त्याचं कातळ वापरतोय. तर हरणाचं कातळ किंवा वाघाच्या कातळावर संन्याशी बसतो, त्याला प्रापंचिक कोणतंच वस्त्र चालत नाही. मग आता भेटत नाही तर मग आता शेवटी येईल इकडेच कपडे घ्यावं लागले. तर बदल झाले, काळाचे बदल झाले नाही, काय करणार आहे आपण. तर म्हणे त्या झाडाखाली एका व्याघ्रांबर किंवा हरणाचं असेल ते मृग चर्म त्याच्या वर बसलेले अवधूत वेशात दत्तात्रय महाराज. आणि आरक्त म्हणजे लाल कांती आहे आणि निर्भेळ प्रसन्नता आहे. यदू स्वतःला म्हणतो मी हत्तीवर बसलेला आहो, माझ्याकडे हत्ती एवढी संपत्ती आहे. हत्ती 1 कोटी रुपयाला भेटणार नाही हत्ती तुम्हाला. आज कोट्यवधीची संपत्ती आहे हत्ती. त्यावेळेस बी हत्तीला काही मान कमी नाही आहे. कारण हस्तिनापूर जे म्हणतात ना पांडवांचं कौरवांचं राज्य, त्यांच्या वंशामध्ये एक हस्तिन नावाचा राजा झाला. तर त्याने म्हणतात त्या काळात भरपूर हत्ती निर्माण केले, म्हणजे हत्तीची संख्या वाढवली म्हणतात. म्हणून जेवढे कौरवांकडे हत्ती होते तेवढे समाजात कोणाचकडे नव्हते म्हणे, म्हणून त्याला हस्तिनापूर म्हटलेलं आहे. आणि हत्तीला खूप मोठा मान दिलेला आहे. गजांत लक्ष्मीचा त्यागी, आपल्या प्रयोग दिला तर टीकेमध्ये त्याग कोणता, तर म्हणे गजांत लक्ष्मीचा त्यागी, ज्याच्या घरी संपत्तीमध्ये हत्ती आहेत. आणि हत्तीचा दातच तर किती रुपयाला जाते म्हणे. त्या हस्ती दाताच्या तुम्हाला सांगितलं खडावा बनतात. गोविंदपूर महाराजांची ती याची डबी होती म्हणे, त्या कापराची फणी होती, म्हणजे ते दात सुद्धा महत्वाचे आहेत. कृष्ण महाराजांनी जेव्हा मथुरेला गेले तेव्हा कृष्ण महाराज गवडी समाजातून आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी म्हणतात कंसानं कृष्ण महाराजांना हत्तीच्या पायाखाली देण्यासाठी कुवालपिडिया नावाचा हत्ती पाठवलेला आहे. त्याचं नाव आहे कुवालपिडिया. तो कुवालपिडिया नावाचा हत्ती पाठवला. हा एवढा पॉवरफुल हत्ती होता की याने कितीतरी आपल्या पायाखाली डायरेक्ट मृत्यूमुखी पाठवले होते म्हणे. त्याला कृष्ण महाराजांना पाठवलं म्हणे तिथं मारण्यासाठी. तो कुवालपिडियाने जेव्हा कृष्ण महाराजाला पाहिलं तर त्याच्या लक्षात आलं, त्याने दोन्ही पाय मोडले आणि अशी सोंड वरून स्वामीला दंडवत केला की मी तुम्हाला ओळखलं, मालकांनी ओळखलं पण मी ओळखलं. 4 पायाच्या जनावराला देव कळला, त्याला कळलाच नाही. त्याने पहिल्यांदा दोन्ही पाय टेकून दंडवत केला की मी तुम्हाला ओळखलं, पण मी शेवटी माझ्या राजाच्या आज्ञेला बांधलेला म्हणून मला तुम्हाला जे माझं कार्य करावं लागेल. आणि नंतर मग जोराने ओरडला की मी आता युद्धासाठी तयार आहो. तुम्हाला मी ओळखलं पण माझं कर्तव्य मला करावंच लागेल. त्यामुळे त्यावेळेस म्हणतात कृष्ण महाराजांनी त्या कुवालपिड्यासोबत युद्ध केलं आणि कुवालपिड्याला मारलं. तेव्हा कृष्ण महाराज म्हणतात बलराम दादा, राहो देवता गुरु रिक्त हस्तीने पश्यंती. राजा देवता आणि गुरुला रिक्त हाताने भेटू नाही. आणि आपले मामा म्हणजे खूप मोठे राजे आहेत,
त्यांना खाली हाताने कसं काय भेटावं, तर आपल्याकडे तर काहीच नव्हतं, पण हा हत्ती जर आपण मारला तर आता आपला झाला. राजाने शिकार केली की ती राजाची होत असते, बरोबर ना? म्हणून हत्ती आपण मारला, आता आपण हत्ती आपला झाला, मग आपण काय करू, आपल्या राजाला काहीतरी भेट वस्तू देऊ. म्हणून त्यांनी दात उपटला म्हणे. एक उपटला बळराम दादाने, एक उपटला कृष्ण महाराजांनी, आणि आले म्हणे मामा भेट घ्या. मामानं दात पाहिला, मामा म्हणे काय का डेंजर भाचा आपला. हा, मेरे हत्ती का दात मुझे, 7 गेले 5 राहिले. त्याला एका सैनिकाने सांगितलं म्हणे कुवाल पिढ्यानं पहिले दंडोत केला. दंडोत, हो म्हणे कृष्ण महाराज दंडोत केला म्हणे कुवाल पिढ्यानं. तेक्तीचे जे 7 गेले 5 राहिले तर म्हणे कठीण काम आहे म्हणे, हा लोकांना मारते आणि कृष्णाला दंडोत करते म्हणे. म्हणून याने कृष्णाला ओळखलं म्हणे, तुम्ही बी ओळखा. पण नाही नाही ओळखलं. त्याला दात भेट दिलेला आहे म्हणतात. म्हणजे दात ही खूप मोठी संपत्ती आहे. तर हत्ती खूप मोठी संपत्ती मोडल्या जाते, हत्तीचा खूप मोठा मान आहे. म्हणून हस्तीन नावाचा राजा, त्याने हत्ती वाळले. तर इथं यदू हत्तीवर बसलेला आहे, अष्टभोग परिपूर्ण देह आहे त्याच्या ठिकाणी, काही कमी नाही आहे. पण त्याला स्वतःला तो कमी लेखतो, आणि झाडाखाली बसलेला अवधूत हा व्याघ्रांबरोबर बसलेला आहे, मी हत्तीवर बसलेला आहो, माझ्याकडे एवढे सुवर्ण अलंकार आहे, याच्याकडे काहीच नाही आहे, गाठी आणि कमंडलू आहे याच्याकडे, आणि हा एवढी निर्भेळ प्रसन्नता कुठून आलेली आहे. म्हणून तो खाली उतरला म्हणे हत्तीवरून, आणि दत्तात्रय महाराजांच्या समोर गेला. पुढे मानखुटी आसन घालून त्याने हात जोडले, आणि त्याने नंतर मग विचारलेलं आहे की ए मेदनी फिरता कवने पुरुषेशी झाली भेटी. म्हणजे या पृथ्वीवर फिरताना तुला असा कोणता पुरुष भेटला की ज्याच्या संयोगाने तुझ्यामध्ये हे असे दैवी गुण उत्पन्न झाले, किंवा दैवी गुण तुला प्राप्त झाले. ऐसे कवने पुरुषेशी झाली भेटी जेने प्रपंचाची दाटी. म्हणजे हे हे जो भोग आहे, भोग विलासातून तू कसा काय निघाला एकदम, असा तुला कोण पुरुष भेटला की ज्या पुरुषाच्या दर्शनाने तू भोगापासून वेगळा झाला. मी तर आजपर्यंत होऊ शकलो नाही. असे त्याने प्रश्न केलेले आहेत. त्याच्यावर मग अवधूत वेशामधले असलेल्या दत्तात्रय महाराजांनी मग त्याला तशा पद्धतीनेच घ्यायचं होतं. मग ते म्हणतात, अरे राजन, हे जे माझ्याकडे दैवी संपत्ती दिसते, हे काही मी एका पुरुषाकडून प्राप्त केलेली नाही. यासाठी मला अनेक गुरु करावं लागले. मी 24 गुरु करून हे 24 असे गुण घेतलेले आहेत म्हणे. म्हणून मला गुरु 24 आहेत. म्हणून त्याचा गुरु अभिमान त्याने गुरु केलेला होता पहिले. त्याचा गुरु अभिमान नष्ट करण्यासाठी त्याला म्हणतात म्हणजे 24 गुरु केले, म्हणजे तेव्हा तो दुसरा गुरु करीन ना, त्याचा सोडतच नाही तो पहिला. हे सगळे टॅग आहे, हे परमेश्वराला वळवण्याची टॅग त्याच्याकडे, कारण तो सोडत नाही तो पहिला. जे धरलेलं आहे ते सोडत नाही तो. स्वामी म्हणतात आहे ते विसरा, ते म्हणतात असू द्या, नाही म्हणजे हा माझ्याकडे वळणार नाही, आणि गुरु करावे लागतात. गुरु अधिकत्व शास्त्रात आपल्या याच्यामध्ये आलेलं आहे. गुरु अधिकत्व शास्त्रात म्हणजे तुमच्या गुरुपेक्षा पुढच्या गुरुकडे जर अधिक शास्त्र असेल तर तुम्ही या गुरुला सोडून जर त्या गुरुकडे गेले तर शास्त्रात दोष लागत नाही. पण तुमचा गुरु विद्वान आहे आणि त्याला सोडून तुम्ही जर दुसऱ्या गुरुकडे गेले तर शास्त्रात दोष लागते. म्हणजे गुरु अधिकत्व शास्त्रात, गुरु न्यूनत्व शास्त्र नाही. आपल्या विषयात ते पंचक्रोवाची जे कथा सांगतात, या आचार्यांचा शिष्य त्या आचार्याकडे गेला तर त्या आचार्याने विष प्रयोग केला, हे चुकीचं काम केलं म्हणे. कारण शास्त्र गुरु अधिकत्व आहेत की तुम्हाला जेव्हा विशेष भेटेल तुम्ही तिकडे जाऊ शकता, त्याला बंदी नाही आहे. पद्मनाभी परसनायकाला सोडून, आपला सारस्वत भटाला सोडून स्वामीकडे वळला तर सारस्वत भटाला दुःख वाटायचं काहीच नाही, पण सारस्वत भटाला अभिमान वाटला की माझा शिष्य स्वामींनी हे केला. सारस्वत भटापेक्षा स्वामींकडे जर अधिक शास्त्र आहे तर तो इकडे वळणारच आहे स्वाभाविक. म्हणून ह्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहे. तर इथं यदुराजाला दत्तात्रय महाराज सांगायचं आहे की तुला जरी गुरु अभिमान असला तरी हे बघ, मला 24 गुरु करावे लागले तेव्हा मी या स्थितीला पोहोचलो. तू एकच गुरु आहेस, तुला एकच गुरु आहे, मग तुला दुसरा गुरु करावा लागेल, म्हणजे दत्तात्रय महाराजांना वळावं लागेल. तर अशा पद्धतीमध्ये मग दत्तात्रय महाराजांनी त्याला एका त्याला माहिती दिली की अशा पद्धतीमध्ये मी गुरु केले, गुण घेतले, आणि शिकत राहावं लागलं. कारण अनेक गुरु गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितलेलं आहे, म्हणतात की मी अनेक गुरु केले म्हणून. त्याने स्पष्ट म्हटलं अनेक जन्म संस्कृती परामगती. म्हणजे गौतम बुद्ध सुद्धा म्हणतात की हा एका जीवनाचा माझा हे नाही आहे, हा प्रवास माझ्या एका जीवनाचा नाही आहे, मी अनेक जन्मापासून याचा शोध घेऊन राहिलो. तीर्थांकर आहेत, जैनांमध्ये तीर्थांकर आहेत, 24वे तीर्थांकर महावीर आहेत.
म्हणजे तीर्थंकर म्हणजे हे वरती चढणारे, म्हणजे यांनी अनेक प्रयत्नातून हे पुढे पुढे सरकत आहेत. म्हणजे अजून 24वे तीर्थंकर महावीर आहेत. 24 तीर्थंकर झाले म्हणतात आतापर्यंत, त्याच्यातले 24वे महावीर आहे, म्हणजे याच्या अगोदर तीर्थंकर आहेत. तर हे सगळे टप्प्याटप्प्याने पुढे जातात. आणि गीता सुद्धा सांगते की अनेक जन्म संसिद्ध स्तोयाती परामगती, तुम्ही परमगतीला सहज पोहोचत नाही. अनेक आपल्या शास्त्रात सांगते पूर्वी म्हातारीशी ईश्वर सेवा घडली म्हणून घरात जाऊन समजला, म्हणजे मागचं आहे काहीतरी, काहीतरी मागं आहे, मागच्या जोडशिवाय काहीच नाही. म्हातारीशी पूर्वी ईश्वर सेवा घडली म्हणून घरात जाऊन समजला, म्हणजे मागं काहीतरी आहे की नाही. मग हे फक्त स्वामी एकाचं सांगून राहिले काय, पूर्वी म्हणजे कोण्या, आतापासून सगळ्या मागचा जन्म घ्या ना तुम्ही. म्हणून ही पूर्वजोळ असते. पूर्वजोळ ही फळास आले, भाग्य उजळले तोरी, प्रभूजी आले बाईसा घरी. का पूर्वजोळ? पूर्वजोळ महत्वाची रक्षण आहे. हा काही एक प्रवास नाही आहे, हा अनेक जन्माचा प्रवास आहे, आणि त्याच्यातून तुम्ही तिथे येणार. आणि गौतम बुद्धाने तर इकडे आल्यावर अनेक गुरु केले म्हणतात. त्यांचा इतिहास वाचा. सिद्धार्थ राजकुमार जेव्हा बाहेर पडला त्याने अनेक गुरु केले. तो प्रत्येकाला विचारत होता की काय केलं पाहिजे. ते म्हणे वैराग्य केलं पाहिजे. ठीक आहे, वैराग्य केलं त्यांनी, वैराग्य केलं. वैराग्य केल्यानंतर मग तो म्हणतो ठीक आहे, आता याच्या पुढे काय करायचं. ते मी वैराग्यच करतो, मला याच्या पुढे काय माहिती. दुसरा गुरु केला, त्याने सांगितलं भक्ती पुरुषार व्हायला पाहिजे, भक्ती केली पाहिजे. ठीक आहे, कशी भक्ती करायची, अशीच भक्ती करायची. भक्ती केली, याच्या पुढे काय, तर मला याच्या पुढे मलाच माहित नाही काय. ठीक आहे, तिसरा गुरु केला, काय केलं पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. ध्यान केलं, ध्यान धारणा केली. त्याला म्हणे मी आता मेडिटेशन केलं, पुढे काय, मलाच माहित नाही याच्या पुढे काय. सोड असे म्हणे किती जण केले, हे कैक गुरु केले म्हणे असे त्याच्यात. आणि त्याच्यातून एक एक हे घेतलं. शेवटी ते म्हणे मला काही सापडून नाही राहिलं, आता मलाच माझा शोध घ्यावा लागेल. म्हणून तो शोध घेतला. मग एका ठिकाणी बौद्धिक वृक्ष आहे ना, गयाला आहे तिकडे, बिहार त्या उत्तर प्रदेशातलाच भाग आहे तिकडला. तर त्या गयाला त्यांनी सतत ध्यान केलं, आणि त्याच्यातून मग त्यांना स्वतः मला माझं ज्ञान प्राप्त झालं. स्वतःला बुद्ध म्हणून घेतलं त्यांनी, सिद्धार्थांनी. तर सांगायचं तात्पर्य की त्यांच्याही चरित्रामध्ये अनेक गुरूंचा उल्लेख येतो. दत्तात्रय महाराजांनी या ठिकाणी यदुराजाला अनेक गुरु केल्याचा उल्लेख दिला जातो. आणि गुण घेतला, गुरु म्हणजे गुण घेतला त्यांच्याजवळून, या अर्थाने अधिक संयुक्तिक आहे. आणि तो जड म्हणजे तो आपल्याला नेहमी आपल्यापेक्षा जड असते. तसा बी जर पाहिलं, तो ज्योतिषशास्त्रात थोडंसं ज्ञान असेल तर गुरुग्रह सर्वात मोठा आहे म्हणतात. गुरु जो ग्रह आहे ना, ज्याला बृहस्पती म्हणतात, इंग्रजीमध्ये ज्याला ज्युपिटर म्हणतात, सर्वात मोठा ग्रह आहे म्हणे हा. त्याच्यावर त्याला नाव दिलेलं आहे गुरु. कारण गुरु हा जड असला पाहिजे तुमच्यापेक्षा, म्हणजे तो तुम्हाला तुमच्या शंकाला लोटू शकेल, म्हणून तो जड, त्याच्या ठिकाणी तेवढं ज्ञान असलं पाहिजे. म्हणून गुरुग्रहाची उपमा त्याला दिलेली आहे. देवगुरु बृहस्पती, म्हणजे स्वर्गामध्ये 33 कोटी देवतांमध्ये त्यांचा देवगुरु बृहस्पती. इंद्र सुद्धा बृहस्पतीच्या म्हटल्याने ऐकते, आणि बृहस्पती मार्गदर्शन करतो. एखाद्या दैत्याला मारायचं असेल किंवा काय करायचं असेल तर त्यात बृहस्पतीचं मार्गदर्शन असते म्हणे. त्याच्यात हिरण्यकश्यपाला मारण्यासाठी बृहस्पतीने सुझाव दिलेला आहे. हिरण्यकश्यप जो आहे, प्रल्हादाचं सूत्र आपल्या याच्यामध्ये येते, प्रल्हादाच्या कैवारा भूते कौतरले. तर त्या प्रल्हादाचा बाप म्हणजे हिरण्यकश्यप. तो हिरण्यकश्यपाने जो वर मागितला होता, मला दिवसा मरण नाही, रात्री मरण नाही, घरात मरण नाही, दारात मरण नाही, नाही हा, अस्त्राने नाही, शस्त्राने नाही, जमिनीवर नाही, आकाशात नाही, अस्त्राने नाही, शस्त्राने नाही, माणसाकडून नाही, पशुकडून नाही, हे त्याने सगळे वर मागितले होते ना. त्यात एक भयंकर वर होता म्हणे, कोणता माहित आहे काय, मला उत्तरायणमध्ये मरण नाही, दक्षिणायनमध्ये नाही, घेऊ आता थोडी आपण. तर मग हे जेव्हा देव लोकांना एकत्र यावं लागलं, कॉन्फरन्स भरली, सभा भरली, त्याच्यामध्ये निर्णय घेतला की आता काय केलं पाहिजे. तर म्हणे मग सगळे ऑप्शन त्याचे निवडले म्हणे. बघा म्हणे, हा म्हणते ना की मला घरात आणि दारात मरण नाही, त्याला उमरोट्यावर मारायचं म्हणे. म्हणजे ऑप्शन सॉल्व्ह झालं की नाही, याले उमरोट्यावर मारू आपण, म्हणजे ते घरात नाही, दिवसा मरण नाही, रात्री मरण नाही, तर संध्याकाळी मारू. म्हणजे एक एक ऑप्शन बरोबर सॉल्व्ह केलं कॉन्फरन्समध्ये, सभेमध्ये. मग आणखी हे केलं, याला अस्त्राने आणि शस्त्राने मरण नाही, याला आपण काय करू, नखानं मारू. नख अस्त्रशस्त्रात नाहीये, नखानं मारू. याला जमिनीवर मरण नाही, आकाशात मरण नाही, याला आपण मांडीवर घेऊन मारू. मग सगळं ऑप्शन सॉल्व्ह झालं, पण एक ऑप्शन सॉल्व्ह होत नव्हतं म्हणे. कोणतं, उत्तरायणमध्ये मरण नाही, दक्षिणायनमध्ये मरण नाही. 6 महिने तर ठरलेले आहे, 12 महिने. तेव्हा कुठं
देवगुरु बृहस्पतीला सांगितलं की हे ऑप्शन कसं सॉल्व्ह करा. तर देवगुरु बृहस्पतीनं पंचांग काढलं आणि ते सांगतात की प्रत्येक मराठीच्या महिन्यामध्ये तिथिक्षय होते म्हणे. म्हणजे 30 दिवसाचा महिना नसतेच, तो असते म्हणे 29.25, 29.25, 28.5. 30 दिवसाचा महिना नसते, म्हणून दर महिन्यामध्ये एक दिवसाची तिथी उरते. तर म्हणे ह्या सगळ्या तिथ्या जमा करा आणि याचा एक 13वा महिना वाढवा म्हणे. तो आहे म्हणे अधिक महिना. आता येऊन राहिला बरं तो. आता मे मध्ये येऊन राहिला. धातू दान वगैरे सोय लावून ठेवा आता. हा, एप्रिल नाही, मे आणि जून मध्ये. मे आणि जून 2 मध्ये आलेला आहे. ज्येष्ठ मध्ये आला. तर या महिन्याची निर्मिती देवगुरु बृहस्पतीने हिरण्यकश्यप मारासाठी तयार केलेला आहे. हा 13वा महिना म्हणे त्याच्यात. पण लोकांना माहितच नाही. लोकांना फक्त धोंड्याचा महिना, धोंडफळं खायचे नाही. धोंडफळं एवढाले मोदक, हे काही गणपतीचे मोदक खायला भेटत नाही. हा ते मोदकच करते ते. हा करते अधिक महिना साजरा. आणि जवळ टपेलच असते, दान द्या. जवळचा लय चांगला महिना आहे तो त्याच्यात. त्या जवळसोबत मला जेवायला बोलावतात लोक, आणि मला बी ते 32 अनारसे देतात. मी घेऊन येतो ते. मग काय आता आपलं कामच आहे घेऊन येणे. मला बी बऱ्याच ठिकाणी भेटतात म्हणे. मग मी त्या महिन्याची वाट पाहतो की चला आपण तर फुकटात जवळ येऊ, घेणं नाही देणं नाही म्हणे. अनारसे भेटतात, 32 अनारसे, 32 करंज्या, काय लय भेटतात त्याच्यात. ते नाशिक भागात देतात बा तिकडे. इकडे काय माहित काय आहे की नाही त्याला. पण आता बंद केलं ते. आहे का इकडे? आहे म्हणते. इकडे दंडूत घ्यायला मोठा आपण. तर ते लोक धोंडफळच माहिती आहे. धोंडफळ्याचा महिना म्हणे अधिक महिना. पण त्याला मुळामध्ये या महिन्याला मलमास म्हटलं गेलं होतं म्हणे. कारण हिरण्यकश्यपासारखा मळ घाण काढून फेकली त्या महिन्यात, म्हणून मलमास त्याचं नाव होतं. पण त्याला मग तुच्छ समजून त्या महिन्याला हलकट समजलं जायचं. मग तो कृष्ण महाराजाला शरण गेला अशी पुराणात कथा आहे. आणि कृष्ण महाराज म्हणे की माझा उपयोग म्हणे दैत्याला मारासाठी केला, म्हणून मी कोणता गुन्हा केला, म्हणून मला तुम्ही चांगलं सन्मान द्या. तेव्हा कृष्ण महाराजांनी त्याला स्वतःचं नाव दिलं म्हणे पुरुषोत्तम मास. त्याचं नाव काय? पुरुषोत्तम मास. आणि त्याला कोणी अधिक महिना म्हणते. आणि आपल्या ग्रामीण भागात त्याला धोंड्याचाच म्हणतात. त्याला माहितच नाही कोणता मल्लमास आणि पुरुषोत्तम मास ते म्हणतात पुराणातले वांगे पुराणात. आम्हाला फक्त धोंडफळं बस. आणि त्यात पैसे टाकत, जाळी द्यायला पैसे टाकत त्याच्यामध्ये. पहिले जाळी द्यायला होतं मी लहानपणी, त्याच्यात पैसे टाकत त्याच्यामध्ये. त्यामुळे बाया ते पैसे टाकत. 1चा कॉईन, 5चा कॉईन. ते धोंडफळं खावं. त्यात काही शुगर नव्हती. धोंडफळं खायचे दक्षिणा. धोंडफळामध्ये राहायचं. 5चा डॉलर टाकत, 1चा डॉलर टाकत. त्यात 1 रुपया दक्षिणा आणि 5 दक्षिणा खूप मोठी वाटते त्यावेळेस. 10चा कॉईन आला तर खूपच काम. म्हणून त्यासाठी धोंडफळं खाल्ले पाहिजे म्हणजे धोंडफळात टाकत ते अंदर धुवून पैसे. आणि मग ते खायला पुरणच राहते त्या सगळ्या. म्हणून ते खायचं, पैसे भेटतात त्याच्यावर. अशा पद्धतीचा धोंड्याचा महिना. सांगायचं तात्पर्य की हे अनेक अशा कथा आहेत. देवगुरु बृहस्पतीचं म्हणून गुरुचं स्थान खूप मोठं आहे. आणि म्हणून 24 गुरूंच्या माध्यमातून दत्तात्रय महाराजांनी यदुराजाचा गुरु अभिमान नष्ट करून त्याला हे केलं. मग त्याच्यामध्ये अनेक मतमतांतर आहेत. मुख्यत्वाने मोजायचे म्हटले तर भूमी, आप, अनल, वायू, पंचमहाभूत तर आहेतच आपले. 5 महाभूत. भूमीला गुरु केलं, वायूला गुरु केलं. एक एक गुण घेतला त्याच्यापासून. एक एक महत्वाचं म्हणजे वैराग्यासाठी उपयोग. म्हणजे स्वामींनी सुद्धा, दत्तात्रय महाराजांनी सुद्धा काय केलेलं आहे? त्यागाकडे दर्शवलेलं आहे. म्हणजे भोगातून त्यागाकडे काढलं यदुराजाला. अर्जुनाला तरी काय सांगितलं कृष्ण महाराजांनी? सगळं नश्वर आहे. आणि शेवटी हिमालय पर्वताकडे पाठवलं, काढलं बाहेर. जोगऱ्याला चक्रपाणी महाराजांनी साक्षात्कार दिला. जोगराही धर्मी लागला, काढला बाहेर. सगळे बाहेरच काढून राहिले की त्यागातून, भोगातून बाहेर काढून राहिले की सगळे अवतार. म्हणजे भोगा अंती नरक असल्यामुळे त्यागांतीच मोक्ष भेटेल तुम्हाला. तुम्हाला तिकडेच निघावं लागेल म्हणे. गोविंदगुरु महाराज कोथळबाला अस्थिपरी वितात म्हणे. श्रुती वाचा. आवमेला जाय म्हणे, पाणी संपळ म्हणे. यासी म्हणे एक रोटी द्यावी म्हणे, न द्यावी म्हणे, अहो द्यावीची नाही म्हणे, तीळ तीळ द्यावी म्हणे. याले एवढंच खायला द्या म्हणे, काही देऊ नका म्हणे याले. मग ते माईम भट्टाला म्हणतात की भटो, हे राहुल मला असे कोण म्हणून राहिले? हा, गोसावी माझं अस्थिपरी विहित असती. म्हणजे मला अस्थिपरी करायला सांगून आलेले आहेत. तुम्ही श्रीप्रभूंनी त्याला अस्थिपरी सांगितलं कोथळबाला. कोथळबा एवढा दणकट होता, एवढा तंदुरुस्त होता म्हणे की श्रीप्रभूंच्या सेवेला उपयोगाला जायचं. शेवटच्या काळात गोविंदप्रभू महाराजांना शेवटच्या काळात शरीर जड होते, शक्ती कमी होते. तो आंघोळ घालताना पैलवान असल्यामुळे श्रीप्रभूला उचलू शकत होता म्हणे. आता स्वामींचं वजन काही कमी नाही आहे गोविंदप्रभू महाराजांचं. 100च्या वर वजन सहज असलं पाहिजे.
पण तो सगळी सेवा करते. त्याला सुद्धा स्वामीने अस्थिपरी सांगितले, जा जा म्हणे, याला काही खायला देऊ नका म्हणे, असं करा म्हणे, अस्थिपरी वितात म्हणजे त्याग दर्शवतात परमेश्वर, ते कोणते अवतार असो, कारण सिद्धांत तोच आहे, त्यागातूनच मोक्ष आहे. मोक्षाची निर्मिती त्यागातून होणार. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही भोगामध्ये आहे तोपर्यंत ते तुम्ही संपणार, पण ते भोग संपत नाही. म्हणून याला कुठेतरी थांबवा. गीतेमध्ये सुद्धा कृष्ण महाराज काय म्हणतात, असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, दृढ वैराग्यरूपी शस्त्राने याला छेदून टाक म्हणे. नांतोन चादरीनच संप्रतिष्ठा, हा कधीपासून चालत आला, कित्येक वर्ष चालेल, तू याच्यातून बाहेर निघ, हा इथंच राहू दे याला, तू याच्यातून बाहेर निघ. असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, दृढ वैराग्यरूपी शस्त्राने छेदन कर आणि बाहेर निघ. कुठेतरी थांबवलं, कुठेतरी थांबा. पांडवांना थांबवलं, यदुराजाला थांबवलं, म्हणजे कुठेतरी परमेश्वर तर थांबवतात तुम्हाला, की बस आता स्टॉप, आता वळण बदला तुमचं, कुठेतरी थांबावं लागेल, नाही तर हा संपत नाही. हा सतत अनेक जन्मामध्ये तुम्हाला तुम्हाला कमीच वाटतो म्हणे. यातील जर 988 वर्ष कळायला नाही तर आम्हाला 12 वर्ष काय कळतील, आम्हाला अल्पस्वल्प आयुष्य कुठून कळेल. मग याला कुठेतरी थांबावं लागते. आणि हे अज्ञान आहे, अज्ञानाचा मोह, अज्ञानामुळे आपल्याला कळत नाही. अर्जुनाला मोक्षाची व्याख्या भाष्यकार आपल्यामध्ये जरी वेगळी करत असले तरी मोक्षाची सरळ सरळ व्याख्या आहे, मोहाचा क्षय इति मोक्ष. मोह गेला, मोक्ष मिळाला. मोह जात नाही तोपर्यंत मोक्ष मिळत नाही तुम्हाला. म्हणून मोहाचा क्षय इति मोक्ष. शेवटचा अध्याय कोणता आहे, मोक्ष संन्यास योग 18वा. म्हणजे अर्जुनाला मोह नष्ट केलं कृष्ण महाराजांनी. गीता सांगून काय केलं, मोह नष्ट केलं. तो सुद्धा म्हणतो, नष्ट मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादेन मयाच्युत, शीतोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. तुमच्या कृपा प्रसादाने माझा मोह नष्ट झालेला आहे. त्यानेच पावती दिली, गीता संपली. पुढेच देव बोलत नाही. पहा तुम्ही शेवटच्या अध्यायातले शेवटचे श्लोक आहे ते, नष्ट मोह. त्याने म्हटलं, देवा म्हणतात मग काय सांगा लागते मला, काही सांगा लागत नाही. तुझा मोहामुळेच तू येईल नातेवाईकाच्या मागे लागला ना, येले कसं मारू, तुझा नष्ट मोह झाला, विषय संपला. पण देवाने त्याची आणखी परीक्षा घेतली, की हा म्हणते, काही जण म्हणतात तर खरी, की माझी कशाच मोह माय ममता नाहीये, त्याचा मोबाईल लपवून ठेवा तुम्ही. पहा कसे कासावीस होतात लोक, मोबाईल दिसला नाही. मग हा काय नष्ट मोह आहे काय, नाही. मग अर्जुनाने म्हटलं नष्ट मोह. देव म्हणतात त्याची परीक्षा घेतली पाहिजे आता. मग देव म्हणतात, अर्जुना तू खरंच नष्ट मोह झाला म्हणे, हो. तुला ज्ञान सांगायची गरज नाही म्हणे, अजिबात नाही. स्वामी म्हणतात, असं कर, आता मला एक सांग म्हणे, हे एवढं मोठं महाभारताचं युद्ध व्हायला कारण काय. तो म्हणे त्या दुर्योधनानं म्हणे आमच्यासोबत अन्याय केला म्हणे. ठीक आहे म्हणे, तो नंतरचा विषय म्हणे, पण दुर्योधनानं अन्याय केला, त्याच्या अगोदर अन्याय तुमच्यावर कोण केला म्हणे. म्हणजे मला सांग म्हणे, की तू एवढा मोठा जातीवंत क्षत्रिय, तुला दावामध्ये हारायचं काम कोण केलं. मोठ्या दादानं म्हणे, मग मोठा दादाच तर अन्याय आहे सर्वात. या सगळ्या युद्धात तुझ्या दादानं हे सगळं करेल आहे म्हणे. म्हणून तो दादा तुझा खलनायक आहे, आपण की नाही पहिल्यांदा त्यालाच मारू म्हणे या युद्धात म्हणे. तो अर्जुन काय म्हणतो, हा देवा बरोबर आहे म्हणे, दादाचाच कार्यक्रम करू म्हणे पहिल्यांदा. म्हणे घेऊ काय मग रथ समोर, म्हणे घ्या. तो म्हणे कृष्ण महाराजांनी रथ नेला, युधिष्ठिराच्या रथाला रथ लावला म्हणे, आणि म्हणे अर्जुना हाच आहे तो खलनायक. तर अर्जुनानं म्हणे असं धनुष्य प्रकट केला, म्हणे दादा सावधान, असा बाण लावला, आता सोडणार. मग स्वामी रथावर चढले, मागे गेले, त्याची पाठ थापडली. ओरिजिनल म्हणे, तू खरोखर नष्ट मोह झालेला आहेस म्हणे अर्जुना, खरोखर आहेस म्हणे. नाही त्यानं म्हटलं असतं की नाही हा दादा, तर काही म्हणून म्हणे तू खरंच नष्ट मोह झाल्यास म्हणे, जाऊ दे आता मी सांगतो ते कर म्हणे. तो म्हणे परीक्षा पाहिली, पण त्यात तयार झाला तो. म्हणजे असं तयार झाले पाहिजे तुम्ही, नाही तर मग इथं वंचितच काय माहिती. आमच्याकडे नवरात्रामध्ये एक बाई येते, ती बाई 9 दिवस राहते, इतका देवधर्म करते की 3 टाइम शेवना मरण रोज लढते, प्रपंच सोडून काही पडले लय दुःख आहे बाबा याचं असं. पहिले आले ती आली, तिनं दुःख केल्यावर म्हटलं असं. मग मी तिला समजून सांगितलं की काही पडलं इकडे असं असं. काही नाही बा, दसऱ्या दिवशी पोराचा फोन आला की चालली आली पोराचा फोन. ठीक आहे मग जा येऊन जा म्हटलं 2 दिवसानं. ते आलीच नाही, डायरेक्ट पुढच्या नवरात्रातच. आणि मग पुढच्या नवरात्रात 9 दिवस 3 टाइम शेवना लढलं. मग आता मी थोडा सावध झालतो की मागच्या वर्षी असंच केलं होतं.
पण जाऊ दे आता, उपरती आलीशी तिच्यातलं म्हणजे आता सगळं सोडतो, इथंच राहतं म्हणे, कुठे जात नाही, आता इथंच मरतो म्हणे देवाच्या चरणात म्हणे, काहीतरी म्हणते चांगली गोष्ट असं तसं. पण काही नाही, दुसऱ्या दिवशी सकाळून पोराला फोन, पोराला माहित होतं हिले फक्त एक ही कमजोरी एकच आहे, एक फोन करा. त्याला फोन केला, म्हणजे बाबा जास्त लागते ना, गेली. त्यामुळे ती आता या मॅटर तू काही सोडत नाही, तू फक्त लढत जा. तर असे काय म्हणजे हे काय होते की हे असं यांना काही फरक पडत नाही. असा तुम्ही आतून नष्टमोह झाले पाहिजे, तुम्ही वैराग्य तुम्हाला उत्पन्न झालं पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला आतून वैराग्य उत्पन्न होईल त्या दिवशी तुम्हाला शास्त्राची गरज नाहीये. शास्त्र काय, शास्त्र उतरायला पाहिजे तुमच्यामध्ये. शास्त्र ऐकून काही फरक नाही पडत, किती ऐका, किती पोथे ऐका, बिनधास ऑनलाईन चालू आहेत 3 ते पूर्ण पाठांतर होऊन जाते बिलकुल त्याचं, काही काही नाही, पण ते उतरलं पाहिजे. हे काय आतमध्ये उतरलं पाहिजे त्यातून बोध तुम्हाला झाला पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचा काहीतरी फायदा होणार. पण इथं काही होत नाही, जैसे ते कानून शब्द गेल्यानं झालं मग काय सगळे झाली असती ब्रह्मविद्या. पण तसं नाही, यासाठी नष्ट होत पाहिजे. आणि म्हणून या मोठमोठ्या अवतारांनी काय केलं, या जीवांना इकडे काढलं, त्यांना नष्ट मोह केलं, तेव्हाच ते इकडे आले, मोक्षाचे अधिकारी झाले. दत्तात्रय महाराजांच्या 24 गुरुचं व्याख्यान तेच आहे की यदुराजाला काढण्यासाठी दत्तात्रय महाराजांनी सगळं वापरलेलं आहे तंत्र, आणि त्याला निर्भेळ आणि नैसर्गिक जीवन जगायला सांगितलं. आणि यदुराजा दत्तात्रय महाराजांचा शिष्य झाला. यदुराजा दत्तात्रय महाराजाला अनुसरला, अलर्क अनुसरला, मदळसा अनुसरली. हे दत्तात्रय महाराजांच्या शिष्य परंपरेतले लोक आहेत. तर या ठिकाणी आपण आपले 3 दिवसाचे 3 दिवसाचं सत्र या ठिकाणी पूर्ण होत आहे. सांगण्यासारखं तर पुष्कळ असते. ते दत्तात्रय महाराजांचे चरित्र काय, अनेक अवताराने अनेक पद्धतीनं ज्ञान दिलेलं आहे, सगळं ज्ञान घेण्यासारखंच आहे. पण जोपर्यंत कृतीमध्ये उतरत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला होत नाही. ते ज्ञान कृतीमध्ये उतरलं पाहिजे, आणि ज्या दिवशी कृतीमध्ये उतरेल त्याला स्वामी काय म्हणतात, बाई जाणत्या येथची अपरोक्ष. जे अपरोक्ष ज्ञान नागदेवाचार्याला झालं नाही ते एका साधारण जीवाला होऊ शकते. बाई जाणत्या येथची अपरोक्ष. अपरोक्षात जायची गरज नाही, इथंच त्याला अपरोक्ष म्हणजे सपरोक्ष होते म्हणे. तो जाणता पाहिजे ना, जाणता. जो जाणून त्याच्यामध्ये ज्ञान मुरलंच नसेल तर त्याला कसलं काय जाणीव आहे त्याची. म्हणून जाणत्या इथंची अपरोक्ष, जो जाणता आहे त्याला त्याच्यात अजिबात काही त्याच्यात हे नाही. ते म्हणे उंदर आहे, उंदराच्या पुढे तुम्ही भजे वळे सगळं एक ताट भरून ठेवलं उंदराच्या पुढे, आणि समोर त्याच्यासमोर माजर उभी केली, आणि त्याला सांगितलं की खा याच्यातलं काय खा. त्याला जाईल काय ते, तो त्या भजाकडे पाहिजे, मी जर भजा काही भले काही, म्हणजे तिला त्या उंदराला त्या भजेत मजा आहे काय, यमदूत. म्हणून जाणत्या विखू सुखाते नेदी, हे सूत्र इथं बसते. त्या जाणत्याला हे सुख देत नाही म्हणे याच्यातलं. आणि तुम्हाला जर कधी सुखे देऊन राहिला तर समजून जाईल आपण जाणतेच नाही अजून, आपले चालू द्यायचे भजे. म्हणून ज्याला जाणताय त्याला पदार्थ सुख देत नाही, त्याच्यासाठी तो तो अर्थ लागते म्हणे त्याच्यातला, की ज्याला तिथं दिसते म्हणे अज्ञानाची प्रसादे हा जन सुखिया होणे असे, असं सूत्र आहे देवाचं. सूत्रपाठ जे वाचतात त्यांना माझा शब्द बोलले कळतील, नाही तर म्हणतील बाबा इंग्रजीतच बोलते म्हणतात. अज्ञानाच्या प्रसादे हा जन सुखिया होणे असे, असं सूत्र आहे विचारशास्त्राच्या शेवटी. तर याचा उलटा अर्थ करा, तेव्हा जाणीवेचे प्रसादे जाणता दुखी आहे. टीकाकारच करतात, उलटा अर्थ करतात. अज्ञानाचे प्रसादे जो आहे तो सुखी आहे, अज्ञान प्रसादे हा जन सुखी आहे, तेव्हा जाणीवेचे प्रसादे जाणता दुखी आहे. मग जाणत्याला कोणतं हे आहे म्हणे, जाणत्याला कोणतं दुःख आहे म्हणे, तर त्या ज्ञानियाला म्हणे 5 प्रकारचं दुःख आहे म्हणे. तुम्ही स्वतःला टेस्टर स्वतःलाच लावा, तुम्हाला हे टेस्टर कोणी देणार नाही. तुम्ही जाणते हा काय याचा टेस्टर तुम्हीच तुम्हाला लावून पाहता. कोणाला सांगू नका की मी जाणता आहे की नाही, विचारायचं काम नाही, मला येते की नाही, काही गरज नाही. तुमचं टेस्टर तुम्हाला लावा. कसं माहिती आहे काय, तर 5 प्रकारचं दुःख टीकाकारांनी मोजलं. तो म्हणतो जाणत्याला 5 प्रकारचं दुःख आहे म्हणे. ते पहिलं कोणतं म्हणे, तर म्हणे पहिला आहे त्याला म्हणे नरकभेद, निर्यभेद, की मी जाणता आहे, मी जर परमेश्वर प्राप्त केला नाही तर माझी ड्युटी आता नरकाला लागणार, म्हणून त्याला नरकाची सतत भीती आहे जाणत्याला. एक दुसरं, त्याला अनित्यता माहित आहे म्हणे, की हा प्रपंच अनित्य आहे, शरीर सुद्धा अनित्य आहे. हा हात आज प्रवचन देऊन राहिला, याला जर रात्री पॅरालिसिस गेला की हा असा बी होत नाही. दंडोत.
म्हणजे गॅरंटी आहे का अशी की पॅरालिसिस होणार नाही, मला पॅरालिसिस होणार नाही असं गॅरंटी आहे काही नाही, त्याला होऊ शकते. म्हणून आज ठीक आहे, उद्या अनित्य आहे, म्हणजे त्याला अनित्यता कळते म्हणे. डोळे आज आहे, पोथी वाचून घ्या, उद्या डोळे गेले काय करता. पाय आज आहे, अटन करून घ्या, उद्या पाय गेलेत. म्हणून अनित्यता आहे, म्हणून तो ज्ञानी दुःखी आहे. निर्यभेन अनित्यता, त्यानंतर अप्राप्ती, क्षणाक्षणाला परमेश्वर अप्राप्त होऊन राहिला, मी भेटून नाही राहिला. अज्ञानाला तर माहीतच नाही देव, पण मला कळून सुद्धा देव भेटून नाही राहिला, म्हणून अप्राप्ती निमित्त की दुःख कर्माचे राशा. अप्राप्ती, अनित्यता, अप्राप्ती, निर्भेन, त्यानंतर अंतराय, क्षणाक्षणाला परमेश्वर अंतरून राहिला, म्हणजे दूर दूर चालला माझ्यापासून परमेश्वर. प्रत्येक क्षणाला परमेश्वर माझ्यापासून दूर चालला. माझ्याकडे अनित्यता आहे, मला ईश्वर अंतरून आलेला आहे, मला नरकाकडे जावं लागणार आहे, असे त्याला सतत बोचक नाही आहेत म्हणे. अप्राप्ती, अनित्यता, अंतराय, निर्यभेन, नरकाची भीती आणि भल्याची चाळ, माझं भलं झालं पाहिजे अशी त्याला चाट राहते सतत. तर अशा पद्धतीमध्ये अनेक अशा 5 प्रकारच्या दुःखाने ज्ञानी, म्हणून ज्ञानबाई जाणत्या विकू सुखाते नाही ती. आणि ज्या जर तुम्हाला जर कधी हा असा जर तुम्हाला बोचकणी राहत असेल आणि तुम्हाला जर याच्यामध्ये उत्साह राहत नसेल, समजून चला की तुम्ही जाणते झाले. आता त्यासाठी 5 स्थळ आले पाहिजे असं काही नाही, तुम्हाला आतून देव कळला पाहिजे, आतून तुम्हाला वैराग्य कळलं पाहिजे. तर असं काहीतरी ज्ञान सांगते. म्हणून ज्ञान जाणे तो जाणता नाही, त्या ज्ञानाच्या आतून त्याला ते हे असला पाहिजे. ज्याच्या पायी अनुसरणाचा काटा रुतलेला आहे तो वास्तिक, अशी व्याख्या करतात टीकाकार. निकी वाचता तर वास्तिक तर सर्व वेळेस लागते, पण ज्याच्या पायी अनुसरणाचा काटा रुतलेला आहे, ज्याला देव कळला, आपण देव मला कधी मिळेल याची बोचकणी आहे, तो खरा वास्तिक. अशा पद्धतीमध्ये तर या ठिकाणी आपण वेळेअभावी थांबायला आपल्याला सांगण्यासारखं पुष्कळ असते. तत्वज्ञान, फिलॉसॉफी खूप मोठा विषय आहे. तर या ठिकाणी आपण 3 दिवसात सत्रामध्ये दत्तात्रय महाराजांच्या 7ही लीळांचं थोडक्यामध्ये वर्णन पाहिलं. त्याच्या आधारे अनेक लीळा पाहिल्या, तुमच्या उपयोगाला न्या. दत्तात्रय महाराजांच्या माध्यमातून स्वतःला उपरती घेण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी दत्तात्रय महाराजांच्या या लीळांना इथं थांबवतो आणि वेळेअभावी या ठिकाणी अर्धविराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, श्री दत्तात्रय महाराज की जय. दंडवत हो. आज या ठिकाणी महाभाऊ परमार संस्थेच्या वतीने